सर्वप्रथम सर्वप्रथम आजचे मार्गदर्शक माननीय तिवारी सर यांचे स्वागत करते. त्यांना नमस्कार करते. कुबल मॅडम उपस्थित आहेत, त्यांना नमस्कार करते. गीता मॅडम, मुकेश सर, या सगळ्यांना नमस्कार करून आजचे जे सगळे विद्यार्थी पंचपक्षीसाठी उपस्थित आहेत त्या सगळ्यांचं स्वागत करते. दळवी सर, शिंदे सर, रंजना मॅडम, तृप्ती मॅडम आणि बरीचशी मंडळी इंटरेस्ट घेऊन या वर्गासाठी उपस्थित असतात. त्या सगळ्यांना नमस्कार करून पंचपक्षी हा विषयाचं आजचं 9वं लेक्चर आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आता हा विषय स्वयंपूर्णतेने असा हा विषय सर शिकवतायत की बाकी कोणत्याही गोष्टीची माहिती नसली तरी पण पंचपक्षी या एका विषयावर आपण बरंच भाकितासाठी हात घालू शकतो. तर असा हा जिज्ञासापूर्वक वेध घेणारा विषय खूप चांगल्या वाटचालीवर चालू आहे. तेव्हा अधिक वेळ न घेता मी सरांना विनंती करीन की पुढच्या लेक्चरसाठी सुरुवात करावी. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. नमस्कार. पहिल्यांदा हळदणकर मॅडमचं स्वागत करतो. त्यांनी आता स्वागत केलेलं आहे. तर आदरणीय हळदणकर मॅडम, तुमचं स्वागत आहे. इत्यादी सर्व आदरणीय, त्याच्यामध्ये कुबल मॅडम आहेत, दळवी साहेब आहेत, मुकेश भाऊ आहेत, देशमुख मॅडम आहेत, कुलकर्णी मॅडम आहेत, इत्यादी सर्व कुलकर्णी, या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि त्याच्यामध्ये कोण राहून गेलं असेल तर क्षमा असावी. तर त्या ह्याच्यात आपल्याला आजचा जो विषय आहे तर ती पत्रिका आता मॅडम मांडतील. त्या पत्रिकेमध्ये असणारे जे काही नियम आहेत त्या नियमाच्या अनुसरून पत्रिका सुद्धा आहे, तिथी सुद्धा आहे, त्याच्यामध्ये सगळे ग्रह सुद्धा मांडलेले आहेत आणि त्याच्यावरती सर्व पक्षी सुद्धा त्याच्यामध्ये दर्शवलेले आहेत. म्हणजे त्यातून तुम्हाला थोडस येईल की बाबा आपला कुठला पक्षी कुठे असेल, काय असेल, तर त्याच्यावरती आपण भविष्य कसं कथन करावं. आता जी तारीख आहे ती तारीख पण तुम्हाला सांगितली जाईल. तर इथे पहा तुम्ही की या ठिकाणी आता मॅडमनी पत्रिका लावलेली आहे. तर त्या पत्रिकेची तारीख जी आहे तर ती 11/10/2024, म्हणजे अजूनपर्यंत 11/10 आलेलं नाही. कळलं का? 11/10 आलेलं नाही. म्हणजेच काय की त्या ठिकाणी आपल्याला जातक आपल्याकडे आला होता रात्री 9:44 आणि शुक्ल पक्षातला हा प्रश्न आहे आणि शुक्रवार आहे त्या दिवशी. आता हे सगळं नोंद करून ठेवणे म्हणजे तुम्हाला कळेल की बाबा ह्या गोष्टी ह्या वेळेला होत्या. कळलं का? तर आलं का लक्षात? पुन्हा सांगतो, 11/10/2024, रात्री 9:44, वार शुक्रवार, शुक्ल पक्ष. ओके. आता त्याच्यामध्ये लग्न गिराड आहे, सूर्य कावळा आहे, चंद्र कोंबडा आहे, मंगळ घुबड आहे, बुध कावळा आहे, गुरु गिधाड आहे, शुक्र कावळा आहे, शनी मोर आहे. त्याच्या पुढचं मला काही दिसत नाही मॅडम. राहू आणि केतू सांगा. शनी शनी मोर झाल्यावर राहू पण मोर आहे आणि केतू कावळा आहे. बर, ठीक आहे. आता हे सगळ्यांनी नोंद केले का? याचं स्क्रीनशॉट मारून घ्या. ओके. बर, आता मॅडम ती लग्न कुंडली जी आहे ना तर लावते. ती ती लावा. होय. बर, आता लग्न कुंडली इथे आपण पाहिली तर ऋषभ लग्न आहे आणि लग्नी गुरु आहे. कळलं का? आता लग्नी गुरु आहे तर मगाशी तुम्हाला चार्ट दाखवला होता की त्या गुरुकडे कोणता पक्षी आलेला आहे. कळलं? तर तिथे गिधाड आलेला आहे का पहिल्या ह्याच्यामध्ये? कारण शुक्ल पक्ष आहे ना. हो, गिधाड हा, आले गुरुला. हा. ते थोडस लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर मंगळ जो आहे तो त्या ठिकाणी मिथुन राशीमध्ये आहे. त्यानंतर सूर्य आणि केतूची युती पंचम स्थानामध्ये कन्या राशीमध्ये आहे आणि त्या ठिकाणी स्थूळ राशीमध्ये बुध शुक्र जे आहेत ते दोन्ही एकाच नक्षत्रामध्ये असून त्या ठिकाणी त्यांचा पक्षी
हा एकच आहे. आता कावळा. शुक्र आणि बुध मॅडम स्वातीमध्ये आहे का विशाखामध्ये आहे? स्वातीमध्ये आहे. बुध शुक्र थांबा. कोणचा बुध आणि शुक्र का? हा शुक्र विशाखामध्ये आहे. विशाखामध्ये आहे. हा. हा. आणि हा बुध चित्रामध्ये आहे. अच्छा. हा. ठीक आहे, हे नक्षत्र लक्षात ठेवणे. हम्म. त्याच्यानंतर दुसरा जो चार्ट आहे ना मॅडम, हा. तो ह्याचा चार्ट आहे बघा, स्पष्ट ग्रहाचा. हा म्हणजे हेच ना, आपले ग्रह दिलेत, नक्षत्र आणि पद दिले तो ना. हा. हो हो. हा, लावते लावते. हा, आता इथे तुम्हाला लक्षात येईल की लग्न रोहिणी आहे, सूर्य चित्रा नक्षत्र आहे, मंगळ उत्तरा शाळा आहे, कळलं का? मंगळ नाही, चंद्र. त्याच्यानंतर मंगळ जो आहे तो पुनर्वसू मध्ये आहे, मिथुन राशीला. बुध जो आहे तो चित्रामध्ये आहे. गुरु जो आहे तो मृगशीर्ष मध्ये आहे. शुक्र जो आहे तो तुळशी चित्रा विशाखामध्ये आहे. शनी जो आहे तो त्या ठिकाणी शततारकामध्ये आहे. आता बघा, शनी आत्ता रेट्रोगेट असून तो 19 त्या ह्याच्यामध्ये आलेला आहे. राहू हा उत्तरा भाद्रपद आहे आणि केतू हस्त मध्ये आहे. आता ही अशी झाली कुंडली. आता ह्याच्यावरती फलादेश आपल्याला द्यायचा आहे. त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे, तर त्या ठिकाणी जेव्हा आपल्याला वापर करायचा आहे तर तो शुक्रवार आहे हे लक्षात ठेवावं. आणि त्याच्यातला पक्ष कुठला आहे हा सुद्धा लक्षात ठेवावा. तर मॅडम, तो जो चार्ट आहे आपला तुम्ही दाखवलेला, आता हा. हा आपला शुक्ल पक्षातला आहे ना? हो हो, शुक्ल पक्षातला शुक्रवार. हा. मग आता मी काय दाखवू ते सांगा मला. ते शुक्र पक्षातला शुक्रवार दाखवा पहिला. ओ माय गॉड, थांबा आता तो मला म्हणजे तो आपण, तर तुम्ही तुम्ही मला नाही पाठवला ना, मी तुम्हाला, पण मी ट्राय करते. बाबा एक मिनिट इकडे या. थांबा सर, एक मिनिट मी म्यूट करते याच्या. सर थांबा, मी प्रयत्न करते तो दाखवायला. हो, जे तुम्हाला मी पाठवलंय ना, ते बघा आहे का तुमच्या. ते माझ्याकडे नाही येत ते. नाही नाही नाही, तुम्हाला नाही मी म्हणत, यांना म्हणते. कारण मी यांना ते पाठवलं, मग त्यांनी मला पाठवलं ना, की मग ते इकडे येतं. बघते बघते, मी येईल, थांबा. 2 मिनिटं. बरं, तत्पूर्वी काय कोणाला काही विचारायचं असेल तर विचारून घ्या. हा हा, तेच ना, मॅडम तो विचारून घ्या. प्रश्न मी पाठ लावते, मी थांबा. आज थोडस लिटिल ऍडव्हान्स आहे म्हणून. काय विचारायचं आहे तर विचारा तोपर्यंत. तर हे पंचपक्षी ठरलेले असतात का? म्हणजे सूर्य म्हणजे कावळा हे प्रत्येकच पत्रिकेत येतं की बदलतं नाही हे? नाही 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 नाही, त्याच्यामध्ये कसं असतं मॅडम, त्याचं तुम्ही हं. जॉईन कधी केलं मला माहिती नाही. आजच पण हां, हां. हा, त्याच्यामध्ये कसं आहे की तो मला तुम्ही व्हॉट्सअप केलं तर मी तुम्हाला चार्ट पाठवेन. बरं. त्या चार्टला पर्टिक्युलर शुक्ल पक्ष का कृष्ण पक्षामध्ये जातक हं, आपल्याकडे आले किंवा मूळ जन्म झाला असेल तर हं. त्यावेळेला त्याचा पक्षी मूळ पत्रिकेमध्ये कोटलाय. आणि आता जो आमचा क्लास चालू आहे तो हं. प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून गोचर काय काम करतं तर अच्छा. त्याच्यावरचा फलादेश आहे. बरं, बरं. बरोबर का? बरं. बरं. बरं, येतोय मॅडम, लावा आता. हा सर, त्याच्या बाबतीत काहीतरी गडबड होतीये, काय माहिती, ते मला शेअरच करता येत नाहीये. 2 मिनिटं थांबा जरा, मग मी जरा माईक बंद करतो, 1 मिनिट. हा 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 हा. तुम्ही पण ट्राय करा, मी पण करते पण.
नाही, हा हा नाही आहे. हा नाही मॅडम. हे वेगळंच येतं मॅडम. नमस्ते कुलकर्णी मॅडम. नमस्ते सर. हा तुम्ही बोलत नमस्ते होता नमस्ते. म्हणा. हा बरं बरं, ठीक आहे, हरकत हा नाही. हा. बदल तुम्ही आलात. मॅडम थांबा 2 मिनिटं, मी पोस्ट करतो आणि मी शेअर करतो. पण पोस्ट शेअर केल्याशिवाय ना यांना कळणार नाही. आपल्याला डबल भूमिका घ्यायची आहे. बरं, तोपर्यंत काही कोणाला विचारायचं तर विचारून घ्या. तर तो चार्ट लोड करतोय, पण नेट सुद्धा एवढं स्लो आहे. का ना सर, तुम्ही मला फक्त पाठवू शकता का तो चार्ट नाही परत? आता मी सांगतो. हा, ठीक आहे, बघा मग. 2 मिनिटं थांबा. किंवा सर ऐका ना. आलं, पाठवलं आता मी. आलं आलं का? पाठवलं. ओके, हा, ओके, बघ. पाठवलं तर मी पाठवलंय. म्हणजे तिथे काय नेट एकदम वीक आहे एकदम आता. आणि त्यात काय आहे की जसं जसं तुमचं नेट संपत जाईल ना तसं तसं आणखी स्लो होतं, असा नियम आहे. सर, हा, काय भानगड आहे मला नाही पाठवलं. कळत. माझ्याकडे नाही आलं. ही यांनी पण मला पाठवलंय तरी नाही आलं, आणि तुमचं पण नाही आलं. मग आता असं कसं काय होतंय? बरं बरं, ठीक आहे, हरकत नाही, नो प्रॉब्लेम. ऐका ना, मी काय म्हणते, आपल्याला ते पाठवायचंय ना, तर आपल्याला 8/24 ते 10/48, हा, शुक्रवारची रात्र असं घ्यायचंय ना. तर आपण इथं मी जर सांगितलं आणि ह्या सगळ्यांनी ते लिहून घेतलं तर नाही जमणार का? हे हा, बघा आलं आता लावलं. आलं आलं लावलं बघा आलं. आता. लावलंय. ठीक आहे सर, व्यवस्थित. हा हा, आता या लक्षात घ्या थोडस. तुम्ही पण मॅडम सांगा, काय हरकत नाही. कळलं का? चालेल बर, चालेल. आता आपण जी वेळ निवडली होती ती रात्री किती वाजताची होती? 9:44 होती ना? हो, किती होती? 9/44, 9/44 आहे रात्री. हा, आता 9:44 शुक्रवार विसरायचा नाही, हा, नाही, है ना? बरोबर. होय होय. 9:44 शुक्रवार विसरायचा नाही. त्या ठिकाणी शासनकर्ता ग्रह जो आहे, सॉरी पक्षी आहे, हं, तो शुक्रवारी सकाळच्या वेळेला तिथे गिधाड होता. पण हो. आपला प्रश्न जो आहे तो संध्याकाळच्या वेळेला आहे. हं, 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 कळलं का? हं. हा, मग आता त्यावेळेला संध्याकाळी किती वाजता आहे? तर त्यावेळेला सुद्धा शासनकर्ता शुक्रवारी हो, हा त्या ठिकाणी गरुडच आहे, गिधाडच आहे. गिडार, हा. हो कळलं? हो. बर, आता ह्याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे ते लक्षात घ्या. इथे गिधाड कुठे कुठे आलेलं आहे? तर पहिल्यांदा गुरुला गिधाड आलेलं आहे, माहिती आहे तुम्हाला? हो हो. हा, आले. आता त्या ठिकाणी जर आता थोडासा हा ऍडव्हान्स क्लास आहे, लक्षात हं, घ्या. हं. त्या ठिकाणी गुरुला जर गिधाड आलेलं आहे तर ते 10:48 शासनकर्ता जो आहे तो शासनकर्ता 8:24 ते 10:48 गिधाडाचं शासन आहे असं शास्त्र सांगतं. त्यानंतर त्या शासनाचा मूळ हेतू होता तो रात्री 8:48 संपून गेला. कळलं का? बरोबर आहे? आणि जातक आपल्या, हा मॅडम. हा हा, नाही काही नाही. 8/48 नाही, 8/24 ते 10/48 ला संपला ना. नाही हं. नाही नाही, 10 नाही, 8:48 संपला तो. 10:48 हा, टोटल अख्खा. टोटल आलं 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 लक्षात. हो हो, हा बरोबर. हा, मग आता इथे आपण बघायचंय तर 8:48 ते 9:24 मयूर जो आहे तो मेलेला आहे, आणि आपला प्रश्न जो आहे तो 9:41 आहे ना. तर अच्छा. त्यावेळेला कोंबडा म्हणून हा पक्षी होता. होय होय कळलं? होय. हं. बरं, आता पूर्णपणे समजावून घेतो.
9:24 ते 9:54 पर्यंत कोंबडा हा पक्षी होता, पण तो फिरायला गेला होता. मग जर एखादा पक्षी फिरायला गेला असेल त्यावेळेला त्याचे फायदे जातकाला मिळणार नाहीत. म्हणजेच काय की जातक आपल्याकडे जेव्हा प्रश्न घेऊन आलेला आहे त्या प्रश्नाला आपल्याला उत्तर देण्यासाठी आपल्याकडे हे नाहीये, मटेरियल नाहीये. म्हणजे त्यावेळेला कोंबडा हा उपस्थित होत नव्हता. तो त्या ठिकाणी कुठे गेला होता, तर तो फिरायला गेला होता. किती वाजेपर्यंत गेला होता, तर 9:54 बरोबर आहे. त्यानंतर 9:54 पासून ते रात्री 10:18 पर्यंत तिथे कोंबड्या हा झोपला होता. कव्वा म्हणजे कावळा हा झोपला होता. म्हणजे तिथे सुद्धा तो योग्य नाही. आणि तिथे आता एक आहे की 10:18 ते 10:48 रात्री जो उल्लू आहे म्हणजे घुबड आहे तो जेवत होता. अशा ह्या सगळ्या पक्ष्यांच्या भूमिका आहेत. आलं लक्षात? अशा ह्या सगळ्या पक्षांच्या भूमिका आहेत. म्हणजे जातक आपल्याकडे आल्यावर त्या ठिकाणी शुक्रवारी जातक आलाय आणि त्याची कुंडली आपण काढलेली आहे, तर त्यामध्ये तिथे गिधाडाचं राज्य होतं. शासनकर्ता कोण होता? गिधाड. शुक्रवारच्या रात्रीचं कार्य. आणि त्या ठिकाणी पुढे तो रात्री 8:24 ते 48 मिनिटापर्यंत 10:48 गिधाडाचंच राज्य होतं. हे आपल्याला तिथे समजून चालायचं आहे. मग प्रश्नकर्त्याला जो गिधाड आहे तो लग्नी आलेला आहे, बरोबर आहे. आता जर त्याने जातकाने आपल्याला प्रश्न विचारला तर तुम्हाला पहिली कुंडली दाखवलेली आहे लाल, त्याच्यामध्ये कोणता कोणता ग्रह हा कोणत्या कोणत्या स्थानात आहे त्याला आधार घेऊन पुढे आपल्याला त्याचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर आता कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा, कळलं नसेल तरी विचारा. सर मी विचारू? हा विचारा. आता आपण हा शुक्रवारी रात्रीचा चार्ट काढलेला आहे आणि मूळ गिधाड त्याचं शासन 8:24 ते 10:48 आपण असं म्हटलंय, पण प्रत्यक्षात ते 24 आणि 30 आणि हे 18 6:18 24 मिनिटाचं त्याचं शासनाचा वेळ दिसतोय. आणि बाकीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षी, कोणी मेलय, कोणी गेलंय, कोणी खातंय, कोणी काय असं चाललंय. मग त्या पक्ष्यांवर त्याचं काही अंकुश आहे का? बिलकुल नाही. म्हणजे काय झालं माहितीये का, जातक आपल्याकडे आलेला आहे तीच वेळ चुकीची आहे, लक्षात घ्या. हे शिकवण्यामागचं कारण असं आहे की दरवेळेला तुम्हाला हा पक्षी चालेल तो पक्षी चालेल असं करता येणार नाही. तर त्याला मुळामध्ये जातक केव्हा आलाय, तर 10:48 आतमध्ये आलेला आहे. पहिलं तर त्यावेळेला गिधाडाचं शासन होतं आणि त्यावेळेला पूर्णपणे गिधाडाचं शासन होतं. त्याचं उपशासन जे आहे ते सुद्धा गिधाडाच्या हातात होतं, पण ते 8:48 पर्यंत होतं. मग आता भूमिका लक्षात घ्या. आता आपल्याकडे जर एखादी व्यक्ती आली, ह्याच्या लग्नी असलेला गुरु हा गिधाड या पक्षाच्या संदर्भात संपर्कात आहे, तर त्यावेळेला तो तिथे योग्य आहे का अयोग्य आहे आणि त्याचं काम कोणतं आहे त्याला महत्व आहे. मग आता इथे जातकाने निवडलेली वेळ, तो आलेली वेळ ही पूर्णतः चुकीची आहे. इथे आगमन फार महत्वाचं आहे की जातक आपल्याला प्रश्नकर्ता हा किती वाजता आपल्याकडे आलेला आहे, आलेला असतो, कळलं. मग त्यावेळेला त्याचं उत्तर द्यायचं असतं. मग अशा वेळेला तुम्हाला तो शासनकर्ता ग्रह हा गिधाड आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काही बदल करू शकत नाही. जर समजा हा अगोदर जर जातक आपल्याकडे आला असता त्यावेळेला त्या ठिकाणी जे शासन करता होता तो सुद्धा गिधाडच होता. म्हणजे शुक्रवार हे वाक्य लक्षात ठेवावं. शुक्ल पक्षासाठी बघा, परत पुन्हा म्हणतो, शुक्रवार हे वाक्य लक्षात ठेवावं. शुक्रवारी दिवसा आणि रात्री तिथे शासन पूर्णपणे गिधाडाचंच असतं, कळलं.
म्हणजे जातकाचा शुक्रवार जेव्हा तुम्ही निश्चित कराल तर त्यावेळेला ते गिधाडाचं आहे. शनिवारच्या वेळेला त्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर तिथे सुद्धा शासनकर्ता ग्रह पक्षी हा दिवसा कोण असेल तर त्या ठिकाणी शनिवारच्या दिवशी दिवसा कार्य कोणाचं आहे तर तिथे सुद्धा गिधाडाचंच कार्य असतं. कळलं? शुक्ल पक्ष असल्यामुळे, कृष्ण पक्ष असल्यामुळे, शुक्ल पक्ष सॉरी. आणि त्याच्यानंतर त्या दिवशी सुद्धा शनिवारी गिधाडाचंच राज्य आहे, शासन करता. म्हणजे त्यावेळेला जर गिधाडच शासन करत असेल तर शुक्रवार आणि शनिवार या दिवशी जातकाने जर प्रश्न विचारला तर तो प्रश्न तुम्हाला सोडवताना त्याचे जे पक्षी आहेत जे दिलेले आहेत तर त्याच्यावरती आता जर समजा व्यवस्थित लेक्चर ऐकून घ्या. आता जर समजा जातक आपल्याकडे आला होता त्या दिवशी गिधाडाचं शासन होतं पण ते सकाळी 8:24 म्हणजे गिधाड शासन करता होता 8:24 त्याच्यामध्ये जो काही पक्षी होता त्याच्यामध्ये सोना, मरणा, खाना, गुमना. आता हे जर तिथे पक्षी असतील तर तिथे झोपला असेल तर आपल्याला उपयोग नाही, मेलेला असेल तर आपल्याला उपयोग नाही, जेवत असेल तरी सुद्धा आपल्याला उपयोग नाही, आणि फिरायला गेला असेल तर बिलकुल उपयोग नाही. म्हणजे तिथे तुम्हाला उत्तर देताना जातक कोणत्या वारी आलेला आहे तर त्यावेळेला त्याचं जे हे आहे त्याचा विचार केला पाहिजे. कळलं? आता कोणाला काही कळलं नाही तर विचारा, बोला. सर एक विचारू, हम्म. कोणताही शुक्ल पक्षातला शुक्रवार असेल आणि रात्रीची वेळ असेल तर हा चार्ट वापरायचा का? हो, चार्ट हाच वापरायचा. अच्छा. त्याच्यामध्ये जे चार्टचे नियम जे दिलेले आहेत हा ते जागतिक याच्यावरती पूर्णपणे नक्की केलेले आहेत. अच्छा, हा, म्हणजे प्रत्येक वाराचे वेगवेगळे चार्ट आहेत का? हो. आता भाग असा आहे मॅडम की शुक्ल पक्षामध्ये त्या ठिकाणी दिवसाचं कार्य आणि रात्रीचं कार्य हे गिधाडाच्या ताब्यात आहे. कळलं? अच्छा हा. अच्छा मग आता जर समजा पुढे जाऊन कृष्ण पक्ष बदलेल तर त्यावेळेला कृष्ण पक्षामध्ये परिस्थिती वेगळी होईल. आणि कळलं का? आजचा चार्ट वेगळा आहे का, हाच वापरायचा काय? हा, सांगतो तुम्हाला मी. आता कृष्ण पक्ष शुक्रवारचा जर हे असेल तर त्यावेळेला शासन करता असेल तो त्या ठिकाणी कोंबडा आहे, पण अच्छा. तो मेलेला आहे हम्म. शुक्रवारी. ओके. अच्छा. त्याच्यानंतर तिथे शासन करता मयूर आहे, मग तो 6:42 पासून 7 वाजेपर्यंत आहे. पण सकाळी पूर्णपणे मुर्गा जरी शासन करता आला तर त्याची गतिविधी काय असेल तर ती मेलेली आहे. परत मुर्गा झोपलेला आहे. मग मुर्गा शासन करता कधी येईल तर 10:48 पासून ते 1:12 कधी तर शुक्रवारी कृष्ण पक्ष. इथे हा पक्ष विसरायचा नाही. 2 मिनिटं कुलकर्णी मॅडम येतो. हा, कुलकर्णी मॅडम बोला. नमस्कार सर. नमस्ते. सर आता इथे जे शासनकर्ते वेगवेगळे प्राणी जे आहेत हा आणि त्यांच्या वेगवेगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, सोना, बरोबर खाना, शासन और मरणा, तर त्याच्यामध्ये बरोबर. खाना आणि शासन हेच हा दोन आपल्याला फेवरेबल आहेत, बाकीचे सगळे आपल्याला नुकसानदायक आहेत, असंच आहे ना सर? हो. आता कसं आहे मॅडम सांगतो, तुमचा प्रश्न बरोबर आहे. एक वेळेला एखादी व्यक्ती जेवत असेल हम्म. तर ती कोण आहे नंबर 1, अच्छा. तर ती आपल्याकडे लक्ष देईल का? आता जर हम्म. समजा गिधाड जेवत असेल हम्म. तर त्याचा फायदा आपल्याला मिळणार नाही. नाही. ओके. गिधाड शासन करता असेल तर जातकाचा प्रश्न हा जर स्मूथली असेल, नाजूक असेल तर त्या ठिकाणी गिधाडाचं शासन असलं तरी आपल्या उपयोगाचं होणार नाही. नाही. म्हणून अच्छा. शासन करता ग्रह पक्षी हा कोणता पाहिजे. हम्म. आता त्यामध्ये आपल्याला मॅडम असं आहे की हे जे 12 स्थानं जी दाखवलेली आहेत किंवा 9 ग्रह दाखवलेले आहेत त्या 9 ग्रहामध्ये आता हम्म. स्थानं 12 आहेत
ग्रह 9 आहेत, राहू केतूला कुठल्या राशी नाही आहेत. मग बरोबर. थोडस पुढे जाऊन आपण जर विचारलं की बाबा माझं पंचम स्थानातला प्रश्न आहे, तर हम्म, इथे वृषभ रास आल्यामुळे पंचम स्थान हे कोणाकडे आहे तर बुधाकडे आहे, बरोबर आहे. हम्म. हो. पण तिथे आलेले ग्रह वेगळे आहेत, केतू आणि रवी आहेत. अच्छा. ओके, हरकत हो, नाही. बरोबर. हा. पंचम स्थानातला जर प्रश्न सोडवायचा असेल तर तुम्हाला बुधाकडेच जायचं आहे. हम्म, मग बुधाची अवस्था तुमच्या या म्हणजे लाल चार्ट मध्ये हम्म. कोणाकडे आहे, तर बुध कशा अवस्थेमध्ये. मॅडम लाल चार्ट आहे का तुमच्याकडे? आहे कावळा आहे. कावळा पक्षी आहे सर, कावळा. कावळा हा, कावळ्याचं येस. मग कावळा आता पक्षी. कावळा पक्षी जर तुमच्याकडे आहे तर त्या हम्म, ठिकाणी कावळा पण एवढा फेवरेबल नाही. मग फेवरेबल कुठला ग्रह पक्षी आहे तर घुबड आणि मोर हे मोर. दोन पक्षी तुम्हाला आर्थिक आणि मानसिक समाधान करणारे पक्षी आहेत. आता अच्छा. हा म्हणजे आपल्याकडे जातक आलेलं आहे. हम्म, तुमचा प्रश्न चांगला आहे, फार लोकांना कळलं पाहिजे की त्या ठिकाणी जेव्हा आपण एखाद्याचं पत्रिका वाचणार आहोत तर त्यावेळेला तुम्हाला खरोखरी जर समजा तिथे एखादा पक्षी हा कोणता आहे, हम्म. तो कुठल्या ग्रहाच्या अधिपत्याखाली आहे किंवा अच्छा. ग्रह त्याच्या अधिपत्याखाली आहे आणि हम्म, तो आपल्या कुंडलीमध्ये कोणत्या हम्म, स्थानामध्ये विराजमान आहे, हम्म. बरोबर आहे. तो हो. कोणत्या स्थानामध्ये विराजमान आहे हम्म, त्याच्यावरती आपल्याला फलादेश करायचा असतो किंवा आहे. हो. मग जर समजा त्या ठिकाणी मुख्य कुंडली ही वृषभ लग्नाची आहे, एवढं नक्की, बरोबर आहे की नाही. हो. हो. त्याच्यामध्ये हो. आलेला लग्नी ग्रह जो आहे तो गुरु आहे. गुरु. आपण आता राशी पकडली नाही, आपण गुरु पकडला. का पकडला? कारण का की तो त्या पर्टिक्युलर अंशामध्ये आलेला असल्यामुळे, अच्छा. बरोबर. हा, हो. मग आता तो गुरु जर समजा गिधाडाच्या अखत्यारीत असेल हम्म, आणि तो लग्नेश म्हणून नसून तो वृषभ लग्नाला अष्टमेश म्हणून आहे आणि तो हम्म. लाभेश म्हणून पण आहे. बरोबर. हम्म, मग तो गिधाड जर असेल तर त्या हम्म, ठिकाणी लाभ मिळवण्यासाठी किंवा हम्म, एखादं संकट आलं तर ते संकट त्याला निवारण करण्यासाठी हम्म. भरपूर झुंजावं लागेल, मेहनत घ्यावी लागेल. तसंच हो. ते लाभ सुद्धा मिळवताना त्या ठिकाणी हम्म. तुम्हाला गिधाड हा पक्षी सहज लाभ देणार नाही. नाही. बरोबर. कळलं? हो. आता त्या ठिकाणी एखादा जो जो लाल चार्ट दाखवलेला आहे हम्म, त्याच्यातला पॉझिटिव्ह राहू आपण बघितलं तर मोर आलेला आहे, शनी हम्म, मोर आलेला आहे, नाही का. हम्म. हो. मग आता मोर जो आहे तो दशमेश आहे, शनी हम्म. नाही, हो. शनी दशमेश आहे की नाही. मग हो. हो. जातक जर प्रश्न करायला आला, हम्म. आता हा झाला चार्ट टायमिंगचा, बरोबर आहे. बरोबर. हो. मग तरी सुद्धा जर समजा तुम्हाला आउट ऑफ द वे जाऊन जर त्याला हम्म, प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर हम्म, दशमाधिपती शनी हा हम्म, मोर या पक्षाशी संबंधित आलेला आहे. तर हम्म. त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये मोर हा त्याला फलादेश देऊ शकेल. अच्छा. पण कधी देईल? की ज्या वेळेला तो दिवस येईल तेव्हा. तेव्हा. बरोबर. येस, तो कालावधी तुम्हाला कोष्टकामध्येच आहे. म्हणून मी आज हो. सांगितलं तुम्हाला आता की हा लिटिल ऍडव्हान्स आता सुरू झालेला आहे. हो. आपण पहिला बेस तयार केला, 3-4 पत्रिका की कुठला हो. हो. पक्षी कुठल्या ह्याच्यात आलाय काय. तर हम्म, त्याच्यानंतर आपण गोचर तयार केलं. आता हम्म. आपण गोचरच्या पलीकडे वाचतोय. हा. गोचर सुद्धा आहेत पण गोचर आहे. कसं की अमुक एका दिवशी तुझ्याकडे दशमाधिपती शनी हा हम्म, मोर याच्यामध्ये आलेला आहे, तर तेव्हा हम्म, तुम्हाला जायचं कसं. तर बघा हम्म, इथे शुक्ल पक्षाला मोर आलेला आहे आणि तो हम्म, शततारका नक्षत्रामध्ये आलेला आहे, बरोबर आहे की हम्म. नाही. हो. मग तुम्हाला फाइंड आउट करता वेळी तुम्हाला जर आता शनी तिथे राहणार नाही कारण पुढे जाणार, हम्म. हो. जर तुम्हाला त्या ठिकाणी अन्य पक्षी, अन्य हम्म, ग्रह, अन्य पक्षी, हम्म, अन्य ग्रह आणि त्याच्यामध्ये जर मोर आला तर तो अति हम्म. उत्तम. अच्छा. आणि त्यावेळेचं टायमिंग जातकाला तुम्हाला द्यायला हवं की बरोबर. अमुक एक पोर्शन जो आहे
तो हा. त्या कालावधीमध्ये तुझ्याकरता ही गोष्ट उपलब्ध असेल. आणि अच्छा. रिलेटेड तो 10th हाऊस आहे. हम्म. कळलं? बरोबर. हो हो तर ना. एकदम आता मस्त. जर आता जर समजा जर इथे हम्म. ऋषभ लग्न नाही असं हम्म. आपण समजू. हम्म. आपल्याला ऋषभ लग्नाला दशमामध्ये आलेली कुंभ रास आहे, त्याचा अधिपती आपण बदल करू शकत नाही. हम्म. भाग्याधिपती मकर राशी आहे, त्याचा अधिपती बदल करू शकत नाही. हम्म. पण जर समजा त्या ठिकाणी एखादं लग्न बदल झाला आणि हम्म. दशमामध्ये जर सिंहरास आली आणि तिकडे हम्म. वृश्चिक लग्न आलं, तर सिंह हम्म. राशीमध्ये जे नक्षत्र आहे तर ते पहिलं हम्म. नक्षत्र मग आहे, हम्म. दुसरं पूर्वा फाल्गुनी आहे हम्म. आणि तिसरं उत्तर आहे. आता हम्म. इथे ते त्रिपाद नक्षत्र आहे, ते कन्या राशीमध्ये पण जाऊ शकतं आणि सिंह राशीमध्ये पण येऊ शकतं. हम्म. कळलं? मग हो. जातकाचा प्रश्न दशम स्थानाशी संबंधितच असेल तर हा. त्यावेळेला तुम्हाला इन फ्युचर आफ्टर हम्म. 15 days और 10 days हम्म. जेव्हा हम्म. तिथी बदलणार असेल त्या दरम्यान, हम्म. पक्ष बदलणार असेल त्या दरम्यान. आता हम्म. दरवेळेला तुम्हाला, आता मी तुम्हाला म्हणतो गेल्या वेळेला आपण, आता शनी वक्री झालाय म्हणून, पण तो हम्म. पूर्वा भाद्रपदामध्ये येऊन परत माघारी आलेला आहे हो. आजच्या 24 तारखेच्या इथं. बरोबर आहे? अच्छा. हो. हा, 11/10ला 11/10ला. हा. हा. पण अजून 11/10 आलेली नाहीये तारीख. आलेली नाही. हो बरोबर. मग आता शनी महाराज जे आहेत ते हम्म. त्या ठिकाणी कोणत्या नक्षत्रात आहेत आणि कोणत्या पक्षाशी संबंध, पक्ष म्हणजे तिथी. इथे. हम्म. ठीक? मग हा. त्याच्यावरती तुम्हाला त्याचं उत्तर जे आहे ते त्या चार्ट मध्येच मिळेल. विदाउट चार्ट तुम्हाला काहीच उत्तर करू शकत शोधता येणार नाही. नाही. आणि बरोबर. तो हम्म. चार्ट जागतिक त्याला फिक्स आहे. हो. बरं, इथपर्यंत तुम्हाला कळलंय का? म्हणजे तुम्हाला नाही, इत्यादी लोकांना. हो सर, खूप छान कळलं. मस्त. विचारू हा का सर? हा, ऐका बोला. ना, आता ह्यांचाच आपण म्हणजे समजा ह्यांचा म्हणजे तुम्ही बोलत आहात तर तेच कंटिन्युटी घेऊ. आता हा शनी दशमेश आणि मोर चांगला पक्षी आहे, म्हणजे तो चांगला फळ देणार, हे तर आपल्याला आता म्हणजे हे झालंय. आणि इथे समजा ही जी वेळ आहे ना, तर तिथं काही तो मोर चांगल्या अवस्थेत नाहीये, कारण तो मेलाय. पण ह्या चार्टमध्ये आपण जर बघितलं तर हा मोर 3:36 ते 6 म्हणजे पहाट झालीये ती, पण तिथे तो जेवण करतोय. म्हणजे मग आपण ती वेळ चांगली म्हणायची का? आता हा जातक समजा, ओके ओके, फाईन फाईन. ओके, गॉट इट. हा, बोला 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 पुढे. हा म्हणजे प्रश्न समज. मला काय म्हणायचं, 9:44 जरी जातक आला आहे रात्रीच्या आणि त्यांनी आपल्या म्हणजे व्यवसायाच्या संबंधित काही विचारलं आणि त्या व्यवसायाच्या स्थानात कुंभरास आहे, शनी आहे, तो शनीचा पक्षी मोर आहे, पण आपण त्यावेळेस नाही त्याला, म्हणजे त्यांनी काही सांगितलं तर म्हणजे त्याला एक टाइम द्यायचा आहे बुवा त्याच्या व्यवसायाच्या संदर्भात. तर मग ह्या चार्टमध्ये 3:36 ते 6 मध्ये तो मोर जेवण करतोय ना, तर मग तो जेवण जर करत असला तर मग म्हणजे तो काळ पॉझिटिव्ह म्हणायचा का, असं मला म्हणायचं. म्हणजे तो आपण त्याला देऊ शकतो का, बुवा तू ह्या वेळेस तुझ्या व्यवसायाच्या संदर्भात काही काम कर, म्हणजे काय व्हॉट एव्हर असेल, ईमेल पाठवायचे किंवा कोणाशी बोलणी करायची. आता बोलणी तर नाही करू शकत त्यावेळेस, पण हा सांगा आता. हा हा आता मी समजलो. आता आता मी हा तुम्हाला सांगतो, ते व्यवस्थित ऐकून घ्या. हा आता तुमचा प्रश्न जो आहे, हा आय गॉट इट. हा हा त्याच्यानंतर तुम्हाला जर त्याचं उत्तर द्यायचं तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही देऊ शकता. हा. आता त्यावेळेला घटनाक्रम कसा आहे तर त्याच्यावरती अवलंबून आहे. येस. आता हाच पोर्शन हम्म जागतिक स्तरावरती जर वापरायचा असेल हम्म 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 हम्म. आणि प्रश्नकर्ता समजा अमेरिकेमध्ये आहे हो. आणि 3 वाजल्या इकडे, तर तिथे सुद्धा दुपारी 3 वाजतील की नाही? हा बरोबर आहे. त्यांनी प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर चालतंय. हा. त्यावेळेला रात्री 3 वाजता प्रश्न सोडवताना तुम्ही हा जो टायमिंग आहे हम्म. तो विचारात घेऊन त्याला तुम्ही सुचवू शकता की इथे अमुक एवढा पोर्शन तुला 24 मिनिटाचा मिळतो, त्या 24 मिनिटामध्ये तुला यश मिळेल. 4 ते 4:30 म्हणजे हा, तिथं मयूर खातोय, जेवण करतोय. हा. येस. मोर मोर. आता तो जेवण करतोय म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन जेवणावरती असतं.
हा हा पण एक भाग नक्की आहे. आहे आहे म्हणजे खूप 100% तर नाही, कारण तो जर शासन करत असेल तर नो डाऊट ते मिळतं. पण आपण जेवताना पण धरतो ना, की थोडस तुमचं काहीच नसण्यापेक्षा काहीतरी तर काम होईल बा असं. हा. ठीक आहे. हा. आता जर समजा झोपला असेल हा. तर नाही ना, त्याचा मग काही काय उपयोग आहे का? झोपल्याचं काहीच नाही ना, उपयोगच नाही, थांबच सांगावं लागणार ना. समजा नेक्स्ट तो फिरायला गेला असेल तरी पण नाही. तरी सुद्धा नाही, कारण तो कुठे आहे आपल्याला माहितीच नाही ना. हा 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 हा. हा भाग झाला. होय. आता जर तो मेला असेल तर प्रश्नच उरत नाही. नाही मग नाहीच, म्हणजे तो प्रश्न आपण सुटणार नाहीये, नाहीच ऍटलिस्ट होत. या काळासाठी तरी. हा. Yes. म्हणून शासनकर्ता ग्रह आपल्याला पहिला जास्त शासनकर्ता पक्षी आपल्याला पहिला फाइंड आउट करायचा आहे. हो हो. पण आता हा मोरच पकडलाय का नाही, इथे नाही. पण आता म्हणजे इतरांकडे नाही, पण आपल्याकडे आहे ना तो चार्ट. तर मग हा शुक्ल पक्ष, पुढे शनिवार येतो, दिन में कार्य, तर शासन करणं मयूर आलेला आहे तिथे. आणि गिद्ध म्हणजे गिधाड मेलाय, तर मग मयूर ऑलरेडी शासन करतोय. मग तो होल डे त्याचं शासन धरायचं का मी असं म्हणते की ते थोडं थोडं म्हणजे दिन नाही, दिन ते त्याला म्हणतात. पोर्शन दिलेलं आहे बघा ना. हा, नाही पोर्शन शासन दिलाय. पण मग इथे शासन करणं शनिवारी म्हणजे शुक्ल पक्षात शासन करणं मयूर असं का म्हंटलंय, मला असं म्हणायचं. शुक्ल पक्षामध्ये हा, शासनकर्ता मयूर आहे, तो हम्म. एंटायर डेचा चार्ट आहे. हा पण एंटायर डे. त्याच्यामध्ये हा, हा बरोबर. हा त्याच्यामध्ये त्याला अवर्स दिलेले आहेत. हा, दिले दिले दिले, त्या बरोबर. अवर्स मध्ये त्याची अवस्था काय आहे हम्म, बघा. आता एक नियम सांगतो तुम्हाला. एक हम्म, नियम हम्म, हम्म, असा आहे, आपण मनुष्य प्राणी आहोत. हम्म, आपण सकाळी उठतो, हम्म, आपण चहा पित असतो म्हणजे काहीतरी खातोय, बरोबर हम्म, आहे. हम्म, हम्म, त्याच्यानंतर आपण निद्रा करत असू त्याच्या अगोदर, हम्म. म्हणजे त्या अर्थी आपण कार्यरत नाही, नाही नाही नाही, बरोबर आहे. हम्म, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण ऍक्टिव्ह होतो हम्म. चहा प्यायल्यानंतर, म्हणजे आपण अलर्ट आहोत, शासन करते आहोत. बरोबर. त्याच्यानंतर दुपारचं जेवण घेत असतो. हो मग हो. त्या जेवणाच्या काळामध्ये आपलं कॉन्सन्ट्रेशन जेवणाकडे आहे, तर आपण जास्त इतरांचा प्रश्न सोडवू का? नाही नाही. नाही. हा. तर मग त्याच्यानंतर आता आपण हा, हा तुम्ही बोलता की मी बोला हा बोला, तुम्ही बोला. त्याच्यानंतर आपण आराम करायला गेलो, बरोबर आहे ना. तर त्यावेळेला आपल्याला आरामाची त्या पक्षाची गरज आहे की नाही, तर तो हम्म, आपल्याकडे लक्ष देणार नाही नाही, नाही, बरोबर. आपला प्रश्न सोडवणार नाही. हा. आता तिथून नंतर मी आराम केल्यानंतर मी फिरायला गेलो, बरोबर आहे. हा. तरी सुद्धा त्या जातकाला कधी कधी आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो आणि हम्म. डॉक्टर कुठेतरी व्हिजिट करायला गेलेला असतो, तोपर्यंत आपल्याला तिष्ठत उभं राहावं लागतं की नाही. येस येस येस. तसाच तो पक्षी फिरायला गेलेला आहे, हम्म, बरोबर आहे. हम्म. त्याच्यानंतर डेट झाला म्हणजे दवाखाना बंद झाला, हो, मग काय नेक्स्ट डेला या. मग एंड आला. देन यू हॅव टू वेट टिल नेक्स्ट डे. हा. पण मग बरोबर आहे. आता का? हा. हा, हा. बोला. तर आता आपल्याला हा मयूर शासन करता हवाय असं म्हणजे आपलं म्हणणं आहे. आपलं म्हणजे आपण हे जे शिकतोय, मग शुक्ल पक्षात आता हा शुक्रवारी तर त्याचं काम होणार नाही, कारण तो खातोय, त्याला जास्त नाही. मग मी शनिवारी आले समजा, नेक्स्ट डे तुम्ही म्हणता ते डॉक्टर सारखं तसं, तर मग त्यावेळेस त्या मयूरला 10:48 ते 1:12 हा ही ही टोटल जरी झाली, तर त्याच्यात 12:24 ते 1:12 ही वेळ मात्र त्या मयूरला शासन करत आहे अशी मिळाली, तर मग ही बरोबर आहे. एकदम बेस्ट ना. हा तुम्ही प्रोव्हाइड करू शकता, हा 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 सुचवू शकता. हा हा. प्रोव्हाइड करणं म्हणजे हा, सुचवू मग शकता. आता त्या दिवशी काम नाही होत, तर आपल्याला त्याला प्रोव्हाइड करणं जरुरी आहे ना. हा बरोबर आहे, हा बरोबर आहे, हा. मान्य आहे. मग हम्म, आता त्यावेळेला कसं आहे की हा जो एक एक 20 मिनिटाचा 30 मिनिटाचा हा जो कालावधी आहे, हम्म, तो आपल्याला सुचला पाहिजे किंवा आपल्याकडे तो चार्ट पाहिजे. हा मग हा. आता अशा वेळेला जेव्हा जातकाला एखादं कार्य करण्यासाठी, हम्म. परत 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 सांगतो, मी रिपीट करतो, होय होय. आपल्याला मूळ लाल चार्ट वरती असणारे ग्रह कुठल्या अवस्थेमध्ये आहेत बरोबर. ते बघायचं. त्याची स्टडी झाली, म्हणजे हम्म, त्याची पत्रिका झाली, बरोबर आहे. हो हो त्यानंतर त्याला काम करण्यासाठी समजा पंचम स्थानाचं काम आहे, एखाद्या मित्राला भेटायला जायचंय, हो हो हो. त्यावेळेला मित्र जर झोपला असेल तर ह्याच्याकडे लक्ष देईल का? आणि नाही देणार. म्हणजे ह्याला तिष्ठत राहावं लागेल, बरोबर आहे. हम्म, तो मित्र जर जेवत असेल तरी सुद्धा तिथे काम नाही होणार. हम्म, शासनकर्ता हा एकच मुद्दा असा आहे की हम्म. त्याच्यामध्ये जातक हा त्याच्या समोर जाऊ शकतो.
म्हणजे आपण जे काही आता जास्त करून मुहूर्त पण देणारच आहोत किंवा काम पण होईल की नाही, तर आपल्याला हवा तो पक्षी, हव्या त्या स्थानाचा हवा तो पक्षी शासनच करत असला पाहिजे, तरच उत्तर हो. हा नसेल तर आग्रह आहे. हा हा हो. आग्रह आहे. आग्रह नाही, पण आग्रहच धरावा लागेल ना तो, कारण मग दुसऱ्या अवस्थेत जर तुम्हाला यशच नाही मिळणार तर कशाला, त्याच्यापेक्षा थोडं थांबा ना. थांबल्यानंतर जर तुम्हाला 100% यश मिळणार तर इट्स ओके ना. हं, ठीक आहे, आता आपण थोडं आणखी पुढे जाऊया. हं, बघा, सगळ्यांनी लक्ष ठेवा. आपल्याला घुबड पक्षाची भूमिका अदा करायची आहे. हं, हं, हं. बोला. बरोबर आहे. हं, हं, जर त्या घुबड पक्षाची भूमिका अदा करताना एक तर त्या पर्टिक्युलर आपण जी कुंडली बनवणार आहोत किंवा बनवलेली आहे त्याच्यामध्ये घुबड पक्षी उपलब्ध आहे का. कधी कधी एखादा पक्षी उपलब्ध नसतो, अकॉर्डिंग टू डिग्री, अकॉर्डिंग टू नक्षत्र, अकॉर्डिंग टू तिथी. इथे आहे. बरोबर आहे. हा. हं, नाही, हं, आहे, आता समजा आहे हं, पण कदाचित नसेल. हं, मग आता घुबडाकडे काय आहे तर आर्थिक प्रश्न जे आहेत ते घुबडाशी संबंधित आहेत. पहिल्यांदा हे आपल्याला गोष्ट कळली पाहिजे की आर्थिक प्रश्न सोडवताना घुबडाचीच आवश्यकता आहे. बरोबर आहे. घुबड सर, बरोबर आहे, मग बरोबर बरोबर आहे, हा, बरोबर. हो सर. सर बोला. मग जर समजा घुबड तिथे उपस्थित नसेल तर आपण अर्थशास्त्र किंवा आर्थिक संबंध, एखादा बँकिंग संबंध, अशा गोष्टीची त्याला आपण परवानगी देऊ का. नाही देणार. नाही, नाही, नाही देणार ना. नाही. बरोबर आहे. म्हणजे पहिली गोष्ट लक्षात घ्या मॅडम की जातकाचा प्रश्न हा कोणत्या विषयाशी संबंधित आहे. बरं, आता तो झाला भाग असा. त्यानंतर समजा जातकाचा प्रश्न आहे की शत्रूवरती मला विजय प्राप्त करायचा आहे. हं, ओके, असं हो होऊ शकतं की नाही. हो. षष्टम स्थानातलं ते. त्यावेळेला गिधाडाची आवश्यकता आहे. हा, बरोबर आहे. बरोबर आहे. हं, मग त्यावेळेला गिधाड जर समजा शासन मध्ये असेल म्हणजे तो ऍक्टिव्ह असेल, तो झोपला नसेल, तो जेवत नसेल, हं, तो त्या ठिकाणी मृत नसेल किंवा तो तिथे उपलब्ध नसेल म्हणजे तो फिरायला गेला असेल बरोबर. तरी सुद्धा आपल्याला त्या व्यक्तीला त्या घुबडाच्या याच्यातून मार्गदर्शन करता येणार नाही. पण घुबड शासन करता हवा, सॉरी, गिधाड हं. शासन करता हवा तरच आपण शत्रूच्या बद्दलचा मुकाबला करू शकतो. आलं लक्षात. हो, छान. वा. आलं. आता कोंबडा आणि कावळा, तर याच्यामध्ये जाऊया आपण. हे स्मूथ आहेत, म्हणजे कोंबडा हा स्मूथ आहे, मोर हा स्मूथ आहे, घुबड पण स्मूथ आहे. तो कोंबड्यापासूनचे प्रश्न काय आहेत तर कोंबडा हा इन्फॉर्मेशन देणारा पक्षी आहे. म्हणून तुम्ही जेव्हा कोंबड्याच्या हालचालीवरती लक्ष ठेवाल तर कोंबडं सकाळी आरवतं हे तर नक्की सगळ्या जगाला माहिती आहे. मग ते अमेरिकेमध्ये पण तो ओरडतो आणि जपानमध्ये पण ओरडतो. त्याची ती जागतिक हे आहे, म्हणजे आपल्या पृथ्वीवरती त्याची कामच आहे. मग आता कावळा काय आहे तर कावळ्याची भाषा पण काय आहे की इन्फॉर्मेशन आहे. समजलं ना. उल्लूची भाषा काय आहे तर आर्थिक आहे. गिधाडाची भाषा काय आहे तर लढाईमध्ये जिंकायचं आहे का नाही. मोराचं कसं आहे की तुम्हाला हॅपीनेस आहे, आनंद आहे, सुख आहे. हा जो फर्स्ट प्लॅटफॉर्म आहे हा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. होय. आता त्याच्यामध्ये गुणमेलन करताना एखादी स्त्री जर गिधाडाची त्याच्या नक्षत्रातली असेल आणि तो मनुष्य जो असेल तर त्या ठिकाणी तो मोराचा असेल तर त्यांचं एकमेकाशी जमेल का. नाही जमणार. हॅलो. नाही नाही जमणार नाही सर. जमणार. नाही जमणार सर, नाही जमणार. हा. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला हा पण संकेत घेणं गरजेचं आहे की नाही. बरोबर आहे. हो कुबल मॅडम पुढे सर. गेल्या. होय. हं. हा. आहे ना, जरुरी हा. आहे. मग आता त्या ठिकाणी तुम्हाला तिथी, वार आणि नक्षत्र या तीन गोष्टीचं फार महत्वाचं आहे. वार हा जो आहे तो शुक्रवार आलेला आहे. हं, तो हं. कशासाठी तर त्या ह्याच्यामध्ये कोष्टकामध्ये हो. वाराला पण महत्व दिलेलं आहे. हं. तिथी ही काय निर्माण करते, शुक्ल पक्ष किंवा कृष्ण पक्ष या पक्षांची निवड करत आहे. येस. त्याच्यामध्ये वाराचा संबंध येत नाही.
निवड करते वेळी हम्म. हो. पण फलित करते वेळी वाराचा प्रश्न येतो. फलित करताना सगळेच पाहिजे, तिथी वार पक्ष. हा बघा तुम्ही, फलित करते वेळी वाराचा प्रश्न येतो. वार तुमच्या जर कारण हा त्या वाराला तर आपण ठरवतो ना की म्हणजे कुठला पक्षी शासन करतोय किंवा काय असं. त्यामध्ये दोन पार्ट आहेत. एक पार्ट जन्माच्या वेळेला असणारी किंवा हा. प्रश्नकर्ता आपल्याकडे येतो त्यावेळेला असणारी तिथी, त्याच्यावरती पूर्ण कोष्टक बनवायचं सगळ्या ग्रहांचं. येस. त्याच्यामध्ये पत्रिका पूर्ण बनवायची, सगळ्या ग्रह त्याच्यामध्ये मांडायचे आणि त्याच्यावरती पक्षी लिहायचे. आता त्याचा प्रश्न चतुर्थ स्थानासंदर्भात आहे, तृतीय स्थानासंदर्भात आहे का भाग्यासंदर्भात आहे. भाग्याच्या याच्यामध्ये आल्यानंतर तिथे नक्षत्रामध्ये बदल होतो. कदाचित ग्रह नसेल तर मग त्याच्या अधिपतीकडे तुम्हाला जावं लागतं. बरोबर. बरोबर आहे. होय. बरोबर. एनी डाऊट? आपण यांचे प्रश्न घ्या. कोण ह्या माधुरी भागवत मॅडम आणि कुलकर्णी मॅडमचा हात वर आहे. बोला बोला बोला, सगळ्यांनी बोला, काय हरकत भागवत मॅडम एक एक म्हणजे हा घ्या, हरकत नाही. भागवत मॅडम विचारा ना. सर नमस्कार. नमस्ते. जसं चार्ट आपण दिलेला आहे, तर दुनियेत कुठेही जर आपल्याला कोणाला ते द्यायचं असेल तर त्यांचा जो स्थानिक वेळ असेल त्या चार्ट प्रमाणे दिलेला, त्याच्याप्रमाणे त्यांना सांगायचं ना. सांगतो. आता कसं आहे मॅडम की तुमचा प्रश्न हा परदेशाशी संबंधित आहे. हो. जातकाची तिथे जो उदित काळ आहे, उदित हा काळ, हा. त्याला फार महत्व आहे. कारण तो तिथे हा. काय ऍक्टिव्हिटीज मध्ये आहे, बरोबर. बरोबर आहे की नाही. हा. त्यावेळेला तुम्हाला इकडून निवड करायची आहे की ह्या वेळेला हा पक्षी इथे चांगला आहे, बरोबर. कारण तुम्ही साधक आहात हो. नाही का, आणि तो हा. जातक आहे. हो. मग तुमच्याकडे साहित्य आहे की साधकाच्या मुळे की तुम्हाला ही वेळ पसंत आहे आणि त्या दरम्यान तिथे ती वेळ जी आहे ती त्या हा. डे लाईट मध्ये आहे. हा. कळलं? म्हणजे आपल्याकडे इथे जी वेळ निघेल ती त्यांच्या याच्यात कन्व्हर्ट करून त्यांना सांगायची ना बेसिकली. हो बरोबर. आता भाग असा राहिला, सांगतो तुम्हाला, परत सांगतो. आता जर समजा त्याने कुठल्या देशातलं मला सांगा जरा. आता सध्या आपण जर अमेरिकेतलं घेतलं तर जसं अमेरिका कॉमन आहे, अमेरिका कॉमन आहे. ऑस्ट्रेलिया. न्यूझीलंडचं पकडूया, न्यूझीलंड अच्छा, पकडूया. न्यूझीलंड घ्या. ओके. न्यूझीलंड बिफोर टाइम 4.5 तास अगोदर आहे. हा. आता 4.5 तास अगोदर जाते वेळी जर समजा आपल्याकडे सकाळी 7 वाजले असतील तर हा. न्यूझीलंडला 11:30 वाजले असतील, हा. बरोबर की नाही, हो सकाळचे. हो हो. मग आता त्याने आपल्याला असं विचारलं की न्यूझीलंड मध्ये मला 11 वाजता किंवा 12 वाजता, तर लगेच तुम्हाला ते प्लस मायनस करता आलं पाहिजे टायमिंग. बरोबर. हा. पूर्वी बरोबर. जसं आपण पत्रिका बनवायचो परदेशातल्या, हा. त्याच्यामध्ये त्यांचं जे लोकल टायमिंग आहे तर हा. त्या टायमिंग वरती अवलंबून आहे. बरोबर. बरं, हो. आता त्याला त्या ठिकाणी किती वाजता जाणं योग्य आहे हम्म. हे ठरवण्यासाठी तुमच्याकडे साहित्य आहे, ते त्याला बरोबर. दाखवायचं नाही, तुम्हाला बरोबर. वेळ काढून द्यायची आहे. हो बरोबर. बरं बरं. हा. आता जसं की दक्षिणायन सुरू झालेलं आहे, हो. आता आजची तारीख काय आहे? 22-23. 23 आता विषुव दिन. हा, आता हा 23 तारखेचा भाग आहे. तर हा. त्या ठिकाणी तिथे आपण जर बघितलं तर कन्या राशीमध्ये त्या ठिकाणी सूर्याचं भ्रमण चालू आहे, हो. बरोबर आहे. हा. आणि तो चित्रा नक्षत्राच्या याच्यामध्ये आहे, हा. सॉरी उत्तरामध्ये. मग हा. आता त्या ठिकाणी जेव्हा तिथे येतं तर वातावरणामध्ये आता उत्तरेची वातावरण जे आहे, उत्तरेची हा. त्याच्यामध्ये बदल होत चाललेला आहे. हो. म्हणजे उत्तरेच्या सगळ्या प्रांतामध्ये आता हवामानामध्ये बदल होत चाललेला बरोबर. आहे. हो. मग आता त्यावेळेला तिथे लोकल टायमिंग चेंजेस होतात, हा. लोकल टायमिंग मध्ये हो. बदल होतो. हो. हा. आता त्यावेळेला तुम्हाला कळलं पाहिजे की तिकडचं स्टँडर्ड टाइम काय आहे. हा. प्रत्येक देशामध्ये स्टँडर्ड टाइम जिथे जिथे बर्फ हो. पडतो, आता हो. न्यूझीलंडमध्ये बर्फ पडतो, हो. ऑस्ट्रेलियामध्ये सगळ्या ठिकाणी बर्फ पडतो असं नाही. हो. जपानमध्ये सुद्धा बर्फ पडतो, पण हो. तो नॉर्थला, रशियाच्या बाजूला जे आहे हो. तिथे पडतो. बरोबर. बरोबर. टोकियोला बर्फ पडत नाही. बरोबर. म्हणजेच काय की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणं ऍज अ ऍस्ट्रॉलॉजर अत्यंत बरोबर आहे. आवश्यक आहे, हो. बरोबर आहे. हो. मग त्यावेळेला तुम्ही त्याचं टायमिंग तुम्ही ठरवू शकता.
हा, पण त्यांच्याकडे जरी डे लाईट सेव्हिंग वगैरे जरी टायमिंग असेल तरी तर आपल्याकडे समजा असं आपल्याकडे इथून काढलं तर सकाळी 11:30चं टायमिंग समजा आलं आणि त्यांच्याकडे काही डे लाईट सेव्हिंगचं जे काय 1 तास मागे पुढे असेल तरी मग तिथे त्यांनी तो जो काही लोकल टाइम असेल त्याच टाइमला करायला पाहिजे ना. नक्की टायमिंग काही 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 येईना, तो नक्की डे लाईट तुम्ही चालू असेल नाही तुमच्याकडे तर नसेल. तुमच्याकडे बसून तुम्हाला टायमिंग ठरवायचं आहे. हा. आता थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, दुबई आपल्यापासून 1.5 तास मागे आहे. म्हणजे हो, आपण अगोदर आहोत. बरोबर. आता त्यावेळेला समजा उदित लग्न तुम्हाला शोधायचं असेल हा. तर तुम्हाला दुबईला केव्हा सनराईज होणार आहे. हा, बरोबर. आणि दुबई हे सेंटर लाईन आहे, बरोबर. ते काही बर्फ पडत नाहीये. हा. हो. ही मिडल ईस्ट आहे. हो. कळलं का? हो. मग हो. त्यावेळेला तुम्हाला तिकडचं जे कॉन्टिनेंट आहे ते हा. माहिती असणं गरजेचं आहे. हा. त्या कॉन्टिनेंटच्या आधारेच तुम्हाला उत्तर देता येईल ना. हो. 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 अदरवाईज कसं करणार. हा, कुलकर्णी मॅडम बोला. थँक्यू सर. थँक्यू. सर आता इथं दशमस्थानाचा अधिपती शनीचा मोर आहे पक्षी आलेला. आणि एखादा जातक आपल्याकडे गुरुवारी आला आणि त्यांनी हो. विचारलं की मला उद्या सकाळी सकाळचा मुहूर्त काढून हवाय, मला माझं नवीन प्रॉडक्ट लॉन्च करायचंय. येस. तर आपण येस, मोर शासन करता कधी आहे तीच वेळ त्याला द्यायची का? नक्की. आता बघा, परत सांगतो तुम्हाला. आता मोर हा प्राणी तुम्ही पक्षी बघितलेला आहे, त्याच्या हो, जवळ तुम्ही आहात, त्याच्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला माहिती आहे. तो लोकांना बरोबर. आनंदित करतो, म्हणजे हो, हॅपीनेस आहे. बरोबर आहे की नाही. बरोबर. हो, हो, म्हणजे त्या ठिकाणी तो योग्य ठिकाणी आहे, योग्य काळ आहे. पण बरोबर. त्या हो, ह्याच्यामध्ये तो असं म्हणाला की मला याच्यामध्ये आर्थिक फायदा होईल का, असा जर बरोबर. हा, प्रश्न असेल, उपप्रश्न बरोबर. असेल, हो, बरोबर. तर हो. तुम्हाला घुबडाकडेच जावं लागेल. अच्छा. पण मग नुसती वेळ काढून हवी असेल त्याला नवीन प्रॉडक्ट लॉन्च करायची तर ती मोराची वेळ द्यायला पाहिजे शासन करता असताना. आणि त्याचा Yes. प्रश्न त्याच्यामध्येच मला मग आर्थिक उन्नती होणार आहे का, तर मग आपल्याकडे पुढच्या प्रश्नासाठी मग त्याला वेगळी वेळ काढून द्यायची का सर, मग कसं करायचं हो, मग त्यावेळेला? वेगळंच करावं लागेल, कारण का ते एकाच वेळेला ऍक्टिव्हेट असणार मग त्यांच्या ज्या त्याचा जर काय. प्रश्न असा दोन्ही एकत्र प्रश्न केले की मला नवीन प्रॉडक्ट लॉन्च करायचं आहे आणि ते मला प्रगतिकारक आहे का, अशी दोन्हीची एकत्र वेळ काढून द्या, तर मग आपल्याला काय जिथे करायचं मग? नाही, जिथे मोर आलाय तिथे प्रगतीकारकच आहे. बरोबर. हो. हा, पण जर समजा त्याने असा विचार केला की मी हा, जो व्यवसाय करणार त्या मला पैसे चांगले मिळाले पाहिजे, बरोबर. हो. मग तुम्हाला घुबडाकडेच जावं लागेल. अच्छा. तुम्हाला मग गिधाडाकडे मग जाऊन ती चालणार वेळ नाही. मग बरोबर, मग शुक्रवारची ती वेळ उल्लू शासन करता 4:12 ते 5 आहे. हा, हा, मग मग त्याच ती वेळेला वेळ तुम्हाला आपल्याला करू. त्याला द्यावी लागेल. हो, येस, येस, बरोबर. येस. ओके सर, आलं लक्षात सर आता. आता मला सांगा, पण मग मराठीमध्ये तो आपण गुरुवारी आलाय म्हणून मग गुरुवारचं काय सर, आपल्याला उद्याची वेळ हवी म्हणून आपण ही काढून दिली. नाही नाही नाही, आता गुरुवार हा प्रामुख्याने त्या चार्ट मध्ये दर्शवलेला आहे की बरोबर. अवस्था पक्षाची कशी असेल, त्या वाराला होय, महत्व आहे. बरोबर. पण आहे त्याचा ना. प्रश्न दुसऱ्या दिवशीचा आहे सर. तर ऐका ना, या हा, विचारतायत ना गुरुवार, तर मी गुरुवारचं पान काढलंय हा, कुलकर्णी मॅडम ऐका. तर मग हा, तुम्हाला मयूर हवा असेल शासन करता तर तो पण मिळतोय तिथे. आणि सर म्हणाले की म्हणजे समजा मयूर प्रगतिकारक पण आहे आणि हे पण पण आर्थिक हो, बाब बघायचे असेल तर तिथे पण मिळतंय ना आपल्याला. तो घुबड बरोबर. पण त्याचा शासन प्रश्न करता. दुसऱ्या दिवशी त्याला चालू करायचा म्हणून तो आपल्याला आदल्या दिवशी विचारायला आलाय, असं माझं म्हणणं आहे. म्हणजे तुमचं मग असं नेक्स्ट म्हणणं आहे थर्सडे. की गुरुवारी आलाय तो, हो ना? हा, नेक्स्ट गुरुवारी थर्सडे. आलाय आपल्याकडे आणि त्याला हो. शुक्रवारची वेळ हवी. अच्छा, शुक्रवारची हवी आहे. ओके, मग हा, शुक्रवारची हा, पण आपल्याला बघता येईल ना. बरोबर आहे. हा, मग शुक्रवारच्या आपण जे आता ह्याच्यात काढतोय ते आपण त्या दिवशीच बघतोय, मग त्या दिवशीचं काय आणि दुसऱ्या दिवशीचं काय, असं दोन्हीचं जमलिंग तर होता कामा नये ना, असं मला दोन म्हणायचं. नाही दोन नाही. मिनिटात कुलकर्णी मॅडम, हा, 2 मिनिटात मी तुम्हाला हा, उत्तर देतो, सायंटिफिक उत्तर. आता आपला हा जो विषय आहे हा हा, तिथी आणि वारावरती अवलंबून आहे. बरोबर आहे. बरोबर. बरोबर. आणि आणि काळ. हो. आता जर समजा तुम्ही गुरुवारच पकडायला गेलात पुढे, हा, तर तुम्हाला तो शुक्ल पक्ष किंवा कृष्ण पक्षच मिळेल असं नाही. बरोबर आहे. पण पुढचा नाही, मी म्हणते की आता धरून चला की आज गुरुवार आहे आणि तो आज आपल्याकडे आलाय आणि त्याला उद्याची वेळ काढून हवी आहे. मग तो आणि शुक्रवार आपण करण्यात जे आता आलेला. शिकतोय, हा बरोबर आहे ना, ते लक्षात आलं कशी काढून द्यायची ती. पण आता जे आपण बघतोय ते त्या दिवसाच्या बघतोय ना, आपण गोचर बघतोय.
मग त्या दिवसाच्या प्रश्नाचं बघायचं का नाहीच बघायचं? मग गुरुवारचं नाहीच बघायचं का नाही, मग? बघायचं बघायचं गुरुवार, पण ते उपलब्धता आहे का? अच्छा, बर मी सांगतो काय तुम्हाला, की बर. पुन्हा तुम्हाला आणखी सांगतो, पुढच्या बुधवारी जर तिथी पक्ष बदलत असेल हो. तर तुम्ही काय करणार? नाही, आपल्या पुढच्या गुरुवारमध्ये जायचंच नाहीये ना सर. नाही, समजा तुम्ही आजच्या गुरुवारी हा त्यांनी विचारला आणि तो हा म्हणाला की मला आजच काहीतरी करायचं आहे हा आणि ती आजच वेळ करायचं तर मग आजच बघायचं. बरोबर आहे. हा ठीक आहे, ठीक आहे, हा आजच करायचं आहे आणि वेळ निघून गेलेली आहे, हा बर. अच्छा, बर. वेळ निघून गेलेली. हा, करेक्ट आहे. मग हा. काय करा? मग काय करणार? नाही, मग बरोबर आहे. मग आपल्याला पुढचा गुरुवार बघावा लागेल. त्याला मग पुढच्या गुरुवारीच गुरुवारी करायचंय. तिथी हा, मग पुढच्या गुरुवारी बरोबर आहे. तिथी कृष्ण बदलली पक्षही तर? असू शकतो. बरोबर आहे. हा, पक्ष मग तेच बदलेला असू म्हणतो. शकतो. बरोबर आहे. बरोबर आहे. आलं लक्षात. आता तुमचं म्हणणं आता लक्षात आलं. Yes. वेळ जर निघून गेलेली असेल तर मग आपल्याला पुढचा त्याला एक ऑप्शन द्यावा लागणार. तुला गुरुवारच हवाय त्या व्यक्तीला पर्टिक्युलर. हे सगळं आपलं डोकं व्यवस्थित चालवलं तारतम्य पाहिजे. हो, तारतम्य बुद्धी वापरायला हवी. बरोबर आहे सर. येस. कारण बरोबर का की आहे. ओके. आता बघा मॅडम, असं आहे की गणपती विसर्जनला उद्या 1 हप्ता होईल, बरोबर आहे की नाही? होय होय मग त्यावेळेला चतुर्थी होती, होय. तुळ राशीमध्ये चंद्र होता, चतुर्दश. स्वाती हो नक्षत्र हो होतं, बरोबर आहे की होय. नाही? स्वाती नक्षत्र. होय. त्याच्या अगोदर अमावस्या होती, बरोबर. अमावस्येला पक्ष बदलला होय. आणि शुक्ल पक्षामध्येच जेव्हा गणपती आले त्या दिवशी हा, वार कोणता होता? त्या दिवशी शनिवार होता ना सर. बरोबर आहे. मग त्याच्या हा. अगोदर अमावस्या होती बुधवारी, होय होय नाही का? मग होय मंगळवारी होती. होती ना. हा. मग आता त्याच्या अगोदर सोमवारी कृष्ण पक्ष होता, हो. नाही का? बरोबर. मग पुढच्या सोमवारी परत शुक्ल पक्ष येईल, कृष्ण पक्ष येणारच नाही. नाही येणार, नाही येणार. अमावस्या झाली त्या म्हटल्यानंतर दिवशी पक्ष बदलला. होय. मग त्यावेळेला बरोबर. तुम्ही सोमवारी या म्हणून असं सांगितलं तर तुमच्याकडे ही गोष्ट अत्यंत आवश्यक आहे की आपल्याला बरोबर. त्याला बोलवायचं आहे, तर शुक्रवारी न बोलवता शनिवारी उपलब्धता आहे का? हा, ते बघणं आता गरजेचं आहे. गरजेचं आहे. आणि त्याच वेळेला जर बरोबर. तिथी बदलत असेल तर सगळं हे बदलणार. कारण आपलं पहिलं बरोबर. कोष्टक काय मॅडम? पहिलं कोष्टक पक्ष आणि आणि नक्षत्र. वार. हो, नक्षत्र. नाही, वार वार नाही आहे, त्याच्यावर. तेव्हा वार हा, नाही. नक्षत्र आहे. बरोबर. हो. नक्षत्र आणि तिथी, बरोबर. हो. बरोबर आहे की नाही? मग आता होय सर. हो. त्यावेळेला आपल्याला त्याच्यामध्ये कृष्ण पक्ष आहे आणि नक्षत्र आहे, हो. आणि ते कशावरती केलं? तर तिथीवरती केलं. बरोबर. हो. म्हणजे कृष्ण पक्ष आहे का शुक्ल पक्ष आहे? ओके. बरोबर. होय. हे कोण आवाज कोणाचा आहे? एक मिनिट, रिमूव्ह करून बरोबर. टाका. कोणाच तरी आवाज येतोय सर. रिमूव्ह करा. कुलकर्णी मॅडम कुठे गेल्या? माझ्याकडेच आहे सर, पण मी आता बोलतीये ना ते. अच्छा, ठीक आहे, चला. हा हा मग आता त्या ठिकाणी तिथे मला त्यावेळेला तुम्हाला तिथे तिथीचा आणि नक्षत्राचा वापर करणं गरजेचं आहे. हो सर. भगत कोण आहे सर? त्यांचा सर, आवाज माईक अनम्यूट करा. माईक म्यूट करा, कौस्तुभ सर. कोण होतं? भगत होते सर, केलं त्यांना म्यूट. कोण? भगत? हो सर, केलं म्यूट त्यांना. ते परत चालू करते. ठीक आहे, चला. कौस्तुभ भगत होते, कौस्तुभ भगत. आता परत चालू केलं बघा. हो सर, परत चालू केलं. एक रिमूव्ह करू. हे अर्चना कोरगावकर, त्यांचा आहे आवाज. अर्चना मॅडम. तुम्ही ऑल म्यूट केलंय का? असं करता तुम्ही? समजदार लोक आहात. बरं, ठीक आहे. हा, कुलकर्णी मॅडम तुमचं चालू करा माईक. कुलकर्णी मॅडम चालू हा करा सर, तुम्ही.
आलं लक्षात सर मला सर. मुद्दा लक्षात हा आला. हो बरं सर. ठीक आहे, धन्यवाद सर. हो. धन्यवाद. नेक्स्ट आणखी कोण आहे? तर मी विचारू? हा विचारा. हा, आता कुलकर्णी मॅडमने विचारलं त्याच्यावरतीच मला विचारायचं आहे की आता त्यांनी विचारलं की शुक्रवारचा प्रश्न विचारलाय, मग गुरुवारी विचारला तर आपण शुक्रवारचं उत्तर कसं द्यायचं. तर मला असं विचारायचं की त्यांनी जर शुक्रवारच विचारलंय तर शुक्रवारचीच पत्रिका आपण मांडू शकतो का? हा का नाही करू शकतो? तुमच्याकडे जर डेटा असेल की नाही हा तर त्यावेळेला तुम्हाला सिलेक्शन पहिलं हे आहे, अथॉरिटी आहे. हा पहिलं तुम्हाला हे आहे की तुम्हाला जातकाला मुहूर्त देताना किंवा एखादं कार्य करताना तुम्हाला ती तुमच्याकडे अथॉरिटी आहे, त्याला तुम्ही सिलेक्ट करू शकता तो पोर्शन, तो पार्ट, तो टायमिंग. हा पण हा पहिल्यांदा असं आहे मॅडम की कुठलीही पत्रिका असेल तर आपण सुरुवातीला जे क्लासेस घेतले ते हो सगळे पत्रिका बनवलेले क्लासेस घेतले हो की बरं. कोणत्या नक्षत्रामध्ये कुठला ग्रह असेल, कुठला पक्षी असेल, वगैरे वगैरे वगैरे. हो तुम्हाला त्या तिथी आणि नक्षत्राच्या अनुसारच तुम्हाला त्या पक्षांची मांडणी करायची असते, त्याच्यामध्ये काही हो हे नाहीये. बरोबर आहे. हो हो त्यानंतर जर समजा तुमच्या स्वतःच्या मताने तुम्ही जर फाइंड आउट केलं तर त्यावेळेला त्याच्यासाठी उपयुक्त आहे का तो काळ हम्म आणि त्याचं काम काय आहे, हा त्याचं काम काय. मग आता जर समजा मोर आला शासन करता आणि तो झोपलाय हम्म तर मग काय करणार? म्हणजे मग आपल्याला त्याला पुढचंच हे ऑप्शन्स द्यायचे की बाबा थोडं थांब आणि चांगले आपल्याला ज्यावेळेला पक्षी आपल्याला येतील हा म्हणजे आपण पत्रिका बनवायची, चांगले पक्ष जेव्हा येतील त्यावेळेला तू हे कार्य कर म्हणून सांगायचं. बरोबर. असंच करायला लागेल आपल्याला. बरोबर अच्छा बरं, आता त्याच्या इन बिटवीन आपण जर बघितलं मॅडम तर हम्म. पुन्हा एकदा परत सांगतो मी तुम्हाला, तिथी आणि पक्ष त्याच वाराला बदलतील असं नाही. नाही बरोबर आहे, बरोबर आहे ना. त्यावेळेला लगेच वारांमध्ये बदल होईल हो किंवा त्या बरोबर. तिथीला, कारण का आपल्याकडे असं आहे की ज्या वेळेला एखादा पक्ष बदलतो शुक्ल पक्षात किंवा कृष्ण पक्षामध्ये, हम्म. त्यावेळेला समजा शनिवार ते दुसरा शनिवार, तिसरा शनिवार येईल का? नाही बरोबर आहे की. बरोबर, त्याला लगेच पक्ष बदलेल. बरोबर. ते तो आपल्याला काय तो काही कॅल्क्युलेट करून नेहमी हा उत्तर तो द्यावं काही लागणार आहे नेहमी सगळं. नेहमी हम्म. जातक आपल्याकडे प्रतिपदेलाच येईल का? नाही बरोबर आहे ना, बरोबर आहे. नाही येणार ना. बरोबर. हा हा. म्हणून या सगळ्या जो काही भाग आहे तो विचारपूर्वक करणं गरजेचं आहे. हो तो हो कधी येतोय, दरवेळेला तो पंचमीलाच येणार आहे का? नाही. तर पंचमीला 15 दिवसानंतर वार बदलणार आहे, तिथी पण बदलणार आहे आणि हो पक्ष सगळं पण बरोबर. हा सगळं बरोबर. बदलणार आहे. म्हणून तुम्ही स्वतः असं निवड करा हा तुमच्या अभ्यासाने की आपल्याला ते त्या करा. त्या ठिकाणी हा कालावधी हा एक चांगला आहे. आता त्याला हा कसं करायचं हे मी तुम्हाला सांगतो. तुमच्याकडे मार्कर असतो माहितीये, हो हायलायटर, सॉरी मार्कर नाही, हायलायटर. हायलायटर. त्या हायलाइट मध्ये तुम्ही एक अशी नोंद करा की हे उत्तम, हम्म हे निम्म, निम्म म्हणजे थोडं कमी. कमी. आता डेड लगेच तुम्ही पान उलटलं की तुम्हाला कळेल किंवा हा योग्य नाही. लाल, पिवळा, हम्म हिरवा हम्म असे मार्कर मिळतात. बरोबर. हायलायटर, सॉरी हायलायटर. मग त्याच्यामध्ये अक्षर पण पुसलं जाणार नाही बरोबर. आणि तुम्हाला लगेच शोधायला पण वेळ लागणार नाही. ऑप्शन चांगला आहे एकदम. हा इथेच हम्म बरोबर. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला अशा ज्या गोष्टी आहेत त्या माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर. कळलं? थँक्यू सर. विचारू? हा बोला, आणखी कोण आहे? तर मी काय विचार आहे आजचा, हा एक मिनिट, एक मिनिट. आजचा क्लास थोडासा हायर लेवल आहे म्हणून तुमची गफलत होते. हा बोला मॅडम, बोला. नाही आता ह्या दोघींनी, तृप्ती मॅडमनी आणि ह्या मॅडमनी प्रश्न विचारला. मला फक्त इतकंच म्हणायचंय की आता जो तुम्ही चार्ट लावलेला होता त्यानुसार जरी ह्याचं शासन होतं उल्लूचं का नाही, कोणाचं, मोराचं, हिंदाळाचं. गिधाडाचं, पण आपल्याला त्या वेळेला ती गिधाडाची वेळ साधत नसेल, कारण गिधाड हा केवळ शत्रूला शह देण्यासाठी हा जास्त चांगला आहे. बाकी पैसा किंवा काही नियोजन याच्यासाठी तो चांगला नाही. मग अशा वेळेस आपण आपल्या चार्ट मध्ये जो स्लॉट दिलेला आहे त्या स्लॉट मधून त्या दिवसाचा होत नसेल तर सेकंड डे
दिवसा किंवा रात्री असं बघून वार वेळ बघून आपण त्याला तो स्लॉट निवडून दिला तरी सुद्धा त्या दिवसाची पुन्हा पूर्ण पत्रिका मांडायची काही गरज आहे का? कारण आपल्या हातात समजा चार्ट असेल आणि सांगतो आपण तो हा सांगतो. आता असं आहे, पहिल्यांदा तुम्ही जेव्हा तुमच्याकडे ज्या नोट्स आहेत त्याच्यावरती मार्करने, हायलायटरने हा, तिथे तुम्ही नोंद करून घेतली, बरोबर आहे. हो कुंडली मांडणं ही गरजच आहे. ओके. त्याशिवाय तुम्ही पक्षी फाइंड आउट करूच शकणार नाही. कसं करणार? आता समजा एखाद्या माणसाचं वैवाहिक जीवनाबद्दलचं काम आहे, बरोबर आहे. हा त्याला लग्न जमवायचं आहे आणि जर तिथे मोर सारखा पक्षी आला तर तुम्ही त्याला परमिटेड कराल की नाही, हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. पण तो मोर पर्टिक्युलर त्या दिवशी येण्यासाठी शासनकर्ता असणं गरजेचंच आहे. तो विदाउट चार्ट यू कॅनॉट. हा त्या बरं सर, म्हणजे पक्षाचं पहिल्या दिवशी आपण विचार करतोय त्या दिवशी कुंडलीप्रमाणे त्याला तो मोर आलेला नाही, तर आपण पुन्हा दुसऱ्या तिसऱ्या दिवसापर्यंत त्याला वैवाहिक किंवा आणि मोर याच सुख समाधान याच्याशी सांगड असल्यामुळे ती येईपर्यंत आपल्याला दिवस पुढे पुढे काढावं लागेल. नक्की. म्हणून इथे आपल्याला पहिला फाउंडेशन काय आहे की नक्षत्र अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशीर्ष ही पहिली आहे. त्याच्यामध्ये शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. आता त्याच्यामध्ये गिधाड पण आहे आणि मोर पण आहे, हो आहे की नाही. गिधाड पण आहे आणि मोर पण आहे. हा. पण आता जर समजा, पहिली गोष्ट मॅडम, की कुठल्याही याच्यामध्ये आपण दिवस, तिथी, नक्षत्र थांबवू शकत नाही. हो जे येईल ते स्वीकार करायचंच आहे. कळलं का? हो सर. हे झालं मूळ पत्रिका, बरोबर आहे. आता आपण मूळ पत्रिका अनेक वाचल्या, त्याच्यानंतर आपल्याकडे जातक त्याचे प्रश्न निवारण करण्यासाठी म्हणून आलेला आहे. त्याला मूळ कुंडलीचा आधार घेऊ नका. त्यावेळेला तिथे तुम्हाला चांगली अवस्था कधी मिळणार आहे याचा शोध घ्या. थोडस कठीण आहे ते, सोपं नाही आहे. त्याला त्याचा आधार घ्या की बाबा अमुक एका दिवशी हे चांगलं हायलाइट येतं, तर त्यावेळेला तुम्ही त्याला सुचवू शकता की बाबा इथे ही गोष्ट जी आहे ती ह्या दिवशी करायची आहे आणि त्या तिथीला तो पक्षी आपल्याला उपलब्ध आहे. इथे तिथी आणि शुक्ल पक्ष किंवा कृष्ण पक्षाशिवाय तुम्ही ठरवू शकत नाही की पक्षी कुठला चांगला आहे का वाईट आहे. बरं, दुसरा भाग असा आहे, आणखी सांगतो पुढे जाऊन. 27च्या 27 नक्षत्रांचे पक्षी इन डिटेल्स तुम्हाला माहिती असायला हवेत. कसे? तर त्या ठिकाणी जिथे मोर असेल, जिथे कोंबडा असेल, जिथे गिधाड असेल, जिथे आणखी उल्लू असेल, अशा वेळेला त्या ठिकाणी तिथे तुम्हाला तो काळ आणि तुमच्या टायमिंगचा काळ हा विचार केला पाहिजे. मिळेल का सांगा. म्हणून मी तुम्हाला ती लाल पत्रिका जी लावला होता चार्ट, हा स्पेशली बनवून आणला म्हणजे बनवला मी. त्याच्यावरती तुम्ही लगेच पंचम स्थान, षष्ठ स्थानातले ग्रह, अष्टम स्थानातले ग्रह ताबडतोब ओळखू शकाल. आणि ते कुठल्या स्टेटस काय त्यांचं, चांगलं आहे का वाईट आहे. बरं, तिथे आपल्याला गिधाडाची निवड करायची आहे का, तर नाही. मग तिथे घुबड निवड करायची असेल तर तो घुबड कोणत्या दिवशी उपलब्ध आहे. अजून का मॅडम? होय होय ऐकते सर. हा पण बर, आज आपण शुक्रवारचं घेतलं होतं रात्रीचं. रात्रीचं घेतलं होतं. हा जो पार्ट आहे हा, हा तुम्हाला एक्झाम्पल, अनुभव. हो पण बाकीच्या गोष्टी आपल्याला करता येतील का. आता समजा मी 5 मिनिटात क्लास संपवेल असं समजा आहे, आज शुक्रवार झाला, आता काही काम करायचं नाही, जमेल का. नाही होणार. नाही जमणार. मग आता तेवढ्या भूमिका शिकून मी कसं तुम्हाला हे करू.
माघार करू? नाही करता येणार ना मला. हो. मला पूर्णपणे शिकवायला पाहिजे तुम्हाला. असं नाही तसं, तसं नाही तसं. आता आपण जसं पाहतो की हा ग्रह इथे जाईल त्यावेळेला कशा स्थिती होतील, गोचर कसं असेल, त्यावेळेला कालावधी कसा मिळेल, त्याला चांगला मिळेल का वाईट मिळेल, कळलं सर का? हो हा बोला. मॅडमचं बोल. झालं का मॅडम तुमचं? हो 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 हा. मॅडम. तर आता ऐका ना, मी विचारते म्हणजे आता मला काही म्हणजे लक्षात नाही येते की मी रॉंग राईट, पण मला विचारू द्या. तर विचार. आता आपण हे शुक्रवारच काढले. हा, आता ही व्यक्ती आली, आपण ही पत्रिका पण मांडली. तर आता हो. आपण जस्ट ही पत्रिका वाचतो असं आपण म्हणूया थोडा वेळ. काय प्रश्न वगैरे ते नंतर बघूया. तर मग आता हे सकाळी सकाळी नाही, सॉरी, संध्याकाळी, श्याम म्हटले म्हणजे 6 ते 8:24 गिद्ध खाना खातो ते जाऊ द्या, पण आपल्याला समजा तिथे मयूर शासन करतोय असं सापडतंय 6:30 ते हम्म. 7:00. मग बरोबर. इथे हे मोर, आपला शनी आणि राहू मोर मध्ये आले, तर म्हणजे ह्या स्थानांचे आपल्याला त्या काळामध्ये अधिपती. पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतील. हा, आणि मग बरोबर नंतर बरोबर. आता पुढे 8:24 ते 10:48, तर तिथे आपल्याला तो गिधाड शासन करताना सापडलाय. मग तिथे आपण षष्ठ स्थानासंबंधी आयदर शत्रू किंवा व्हॉटेवर जे त्या गिधाडाला आवडेल असं काम असेल, तर मग तिथला रिझल्ट पॉझिटिव्ह मिळेल असं म्हणू. मग आपण अजून पुढे गेलो 10:48 ते 1:12 मध्ये, तर मग तिथे उल्लू शासन करतोय. मग तो म्हणजे धनासंबंधी आपण म्हणतोय ना, उल्लू आर्थिक म्हणजे, तर इथे आलाय तो घुबड, म्हणजे मग त्याचा समजा सेकंड स्थानासंबंधी स्थानासंबंधी प्रश्न असेल, तो त्यावेळेस सुटेल, कारण तो उल्लू तेव्हा शासन करतोय. त्याच्या अजून खाली गेलं 1:12, 3:36, तर मग तिथे आपल्याला कावळा सापडतोय, शासन करतो. मग इथे कावळ्या सूर्य, केतू आणि अजून कोण आलंय बरं? हा, शुक्र बुध पण आलेले आहेत, कावळ्यामध्ये. तर मग कावळा शासन करतोय म्हणून मग हे पण इथले रिझल्ट पॉझिटिव्ह मिळतील असं असं समजायचं ना. मी असं फक्त तुम्हाला विचारते, कारण नाही, आपण हरकत नाही, हा, हरकत शासन नाही. करणाऱ्या पक्षाला आपण म्हणजे आपल्या पहिली मान्यता आहे, पहिली हा, मान्यता. मान्यता आहे. हा, म्हणजे फक्त मला काय म्हणायचं की हा शुक्रवारचाच दिवस निवडला आणि आपण आता ही पत्रिका पण शुक्रवारची मांडली, तर त्या संदर्भात आपण पत्रिकेचा विचार करताना आपण त्या त्या काळात शासन करणारा पक्षाला मेन प्राधान्य द्यायचं, आणि त्या नक्की. संदर्भात जर तुमचं कार्य असेल तर ते होणार हे सांगायचं. इथपर्यंत बरोबर. म्हणजे जे काय मला किंवा आम्हाला कळालंय ते बरोबर आहे ना? हा बरोबर आहे. आता राहिला भाग आता हा. त्याच्यामध्ये जर समजा शासन करता ग्रह ही हम्म. पहिली मान्यता आहे. होय होय आता चतुर्थ स्थानाचा अधिपती हा सूर्य, होय. हा जर चांगल्या अवस्थेमध्ये असेल, हम्म. तो कावळा आहे हो, का आणखी काय आहे नाही, बघा. कावळा आहे, कावळा. हम्म. कावळा आहे. हम्म. मग आता कावळा शासन करता येत असेल तर हम्म. चतुर्थ स्थानाचं कार्य होईल. हम्म. हा, पण पण ऐका ना, तो कावळा हा हा शासन केव्हा करतो, तर तो 1:12 ते 3:36, मग त्याच्यात पण तो थोडा काळ, तर 2:36 ते 3, म्हणजे जर तुम्हाला हे पंचम स्थानाचं हे हवं असेल, तिथे कावळा आहे, तर मग हे 2:36 ते 3 याच दरम्यान तुम्ही ते कार्य करायला हवं असं म्हणायचं ना. नक्की. हा येस येस हा येस. हा हा हा. बरं, आता राहिला भाग असा मॅडम, परत सांगतो मी. प्रत्येकाला विनंती आहे हम्म. की हायलायटर जो घ्यायचा त्याच्यावरती मार्किंग करायची की चांगला काळ कधीच आहे. हा पहिला Yes. पार्ट. हम्म. त्याच्यानंतर दुसरा भाग असा आहे की पत्रिका तुम्हाला बनवावीच लागेल. हम्म. प्रश्नकर्त्याची हम्म. प्रश्नकर्त्याची पत्रिका का बनवावी लागेल? तो ज्या दिवशी येतो त्याला आकाशातली स्थितीला धरून, तिथीला धरून तुम्हाला त्याची पत्रिका कधी कधी तिथी दुपारी बदलते, बरोबर. नाही का? तिथीमध्ये बदल होतो दुपारी, आणि हम्म. तो 4 वाजता आला तर त्यावेळेला जी तिथी उपलब्ध असेल, उपस्थित असेल, हम्म. तीच तुम्हाला वापरायची आहे. बरोबर आहे. हम्म. पक्ष सुद्धा तोच वापरायचा आहे. येस. बरं, आता त्याच्यामध्ये गिधाड येईल का, कावळा येईल का, मोर येईल का, कोंबडा येईल का, उल्लू येईल, हे सगळं त्याच्या नशिबावरती अवलंबून आहे. कोणाच्या? तर जातकाचा. आफ्टर ऑल आपण सायन्स शिकत आहोत, विज्ञान शिकत आहोत, हम्म. नाही का? तृप्ती कुलकर्णी, बोला. हम्म. सर, माझे क्लायंट आहेत, त्यांना मी जेमिनी पद्धतीने 16 तारखेचा मुहूर्त काढून दिला होता, एक आत्ताच्या गेल्या 16 तारखेचा.
पण काही कारणाने त्यांच्या घरामध्ये एका व्यक्तीचं निधन झाल्यामुळे त्यांना त्या तारखेला करता नाही आलंय. तर त्यांना आता पुढच्या महिन्यातला त्यांच्या व्यवसायासाठी म्हणून एक चांगला दिवस काढून हवा आहे. मग त्यांना आता बरोबर. कुठलाही वार वगैरे चालणार आहे, कुठलीही पक्ष चालणार आहे, त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये. त्याचा फक्त त्यांना पुढच्या महिन्यातला हवाय, साधारण बरं. 10-12 तारखेपर्यंतचा हवाय. ठीक आहे. तर मग अशा ठीक वेळेला आहे. मी कशाचा कुठल्या गोष्टीचा प्रामुख्याने विचार करायला पाहिजे पंचपक्षीनुसार? सांगतो. आता भाग असा राहिला मॅडम, आजचा गुरु जो आहे हा वृषभ राशीत आहे. बरोबर आहे. बरोबर आहे? जर तिथी हो. बदलली तर त्याचं पक्षी बदलतो, बरोबर. हो. नाही का? मग होय. आता गुरु ज्या मृगशीर्ष नक्षत्रातून रोहिणीमध्ये आलेला आहे, हो. त्या रोहिणीमध्ये आपण तफावत करू शकत नाही. पण त्या नाही. हो. रोहिणीमध्ये मोर उपलब्ध आहे. बरोबर. हो. मग तो मोर हाताशी धरून बर. त्यावेळेला त्याचा कालावधी, मग तो शनिवार असो, गुरुवार असो, मंगळवार हो. असो, त्या पर्टिक्युलर टायमिंग मध्ये तुम्हाला तो अवेलेबल म्हणजे उपलब्ध असेल. मग इथं कळलं? घुबडाचा विचार नाही करायचा का सर? मग घुबड आलं पाहिजे ना मॅडम. आता बघा, बरोबर. आता नाही, एक त्यांना चांगला कुठलाही ग्रह, दिवस वगैरे चालणार आहे, सकाळ तेच दुपार कुठलीही वेळ चालणार आहे. हा. तुमच्या प्रश्नावरतीच प्रतिसाद आहे की त्यांना हा. कुठलाही दिवस चालणार आहे. हो. ऍग्री. हो. तिथे आपल्याला गुरु सारखा ग्रह जर चांगल्या स्थितीमध्ये आढळणार असेल आणि तो बरोबर. त्या हो. ठिकाणी रोहिणी नक्षत्रामध्ये किंवा मृगशीर्ष नक्षत्रामध्ये, तिकडे हो. मोर हा पक्षी उपलब्ध असणार आहे की नाही, असणार आहे. हो. त्याला फक्त तिथीच आपल्याला पाहायचं आहे. बरोबर. हो. आणि तो पक्ष कुठला आहे. अच्छा. बर. हा, बरं. आता तो पक्ष जर चांगला असेल, म्हणजे कृष्ण पक्ष असेल किंवा शुक्ल पक्ष असेल, तर तुम्हाला हा. इथे मोर उपलब्ध होणार आहे. तो होणार आहे. हो. गुरुसाठी तो गुरुसाठी आहे. बरोबर. अच्छा. ओके. म्हणजे गुरुचा संबंध मोराशी लावला तुम्ही. ओके. येस. बर. ओके. आता तुम्ही त्याला टायमिंग लिमिट सांगितलेलंच नाही, तो कधी चालेल, पण मला मुहूर्त तुमच्याकडूनच पाहिजे, हो. 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 आम्ही नाही जेमिनी का? पद्धतीनुसार त्यांना दिला होता, पहिल्यांदा 16 तारखेचा दिला होता जेमिनीनुसार आपले. पण त्यांना ते बरोबर. नाही जमलं. ते काही त्यांच्या घरात सूतक आल्यामुळे त्यांना ते नाही जमलं करायला. ठीक आहे. हा. म्हणजे बरोबर. आता तुम्हाला ठीक आहे. आधार कुठला घ्यायचा आहे बघा, परत सांगतो. गुरु हा. उपलब्ध आहे, हो. शनी उपलब्ध आहे. हो. हा, रवी पण बघायला पाहिजे ना त्याच्या मग बरोबरीने रवी सर? रवी असेल तर आता रवी पण पक्ष कधी बदलणार आहे, बरोबर. असं आहे ते ना. पण बघायला पाहिजे. हो. पक्ष कधी बरोबर. बदलणार आहे. चंद्र सगळ्यात महत्वाचा आहे. बघा, परत मला होय. सांगतो, गेल्या वेळेला हा. सुद्धा आपण उल्लेख केला होता की चंद्र हा रोजच्या रोज आपल्याला पाहता येतो, पाहायची हो. सवय ठेवली पाहिजे. आणि हो. त्या आधारावरती तो कृष्ण पक्षातला आहे का शुक्ल पक्षातला आहे, किंवा दुसऱ्या दिवशी नक्षत्र बदलतोय का, आणि ते नक्षत्र बरोबर. जर समजा मोराचं असेल तर अतिउत्तम. ओके. ओके. सगळीकडून मोर साधला गेला पाहिजे. हा, किंवा घुबड. ओके. बरोबर. आलं सर, लक्षात आलं आता. कम्प्लीट म्हणजे लक्षात आलं. चंद्राला बघा, आता जर समजा तिथे होय. गुरु पण कदाचित उपलब्ध नसेल असं आपण हा. समजू, त्याला बर. तो हो. केदारामध्ये जाऊ शकतो. हो, जाऊ शकतो. हो. पण चंद्राला तुमच्याकडे ऑप्शन आहे. होय, चंद्राला ऑप्शन आहे. हो. हा. मग त्या चंद्राला तर ऑप्शन गुरु नाही असल्यामुळे, मिळाला तर चंद्राला सेकंड ऑप्शन म्हणून ठेवायचं का मग सर? येस, हो, ओके. चंद्राला चालेल. पहिला बघा, सगळ्यात शेवटी चंद्र हा फास्ट मुव्हिंग प्लॅनेट आहे. होय. होय. बरोबर. मग त्याला तुम्ही हे करायचं. ओके सर. चालेल अजून सर, पण आलं सांगतो लक्षात सर. काय, हा, काय हा. माहितीये का हा. मॅडम, की बऱ्याच बोला. लोकांचं मोठा पंचायत अशी आहे की त्यांच्याकडे चार्ट नाहीये. बरोबर. आता हो. आणखी सांगतो तुम्हाला, मी लोक रिक्वेस्टला पण नकार देतात. मी चार्ट बनवून ठेवलाय, पण रिक्वेस्ट नाही आली तर मी कसा पाठवणार, नाही पाठवणार मी. बरोबर आहे सर. सगळ्यांना पाठवायचं असेल तर मला 26,000 लोक आहेत माझ्या ग्रुपला, त्यांना पाठवावं लागेल. हो. का पाठवू, हो सर, मेसेज करायला हवाय सर. प्रश्नच नाही. हो म्हणून हे सर. होल्ड वरती आहे. आता जे बरोबर लोक सर. आहेत ते लोक मेसेज करतात, त्यांना मी चार्ट पाठवतो. नाही करत तर मी कशाला पाठवू. सर आम्हाला पाठवा ना. नाही, असं बोलून चालणारच नाही ना. तुम्ही यू हॅव टू रिक्वेस्ट ऑन द व्हॉट्सअप.
ओके ओके. असं बोलून कसं झालं? धन्यवाद सर. धन्यवाद. बोला. सर नमस्कार. सर नमस्ते. कावळा आला रुलिंग मध्ये तर काय काम कुठलं होतं असं विचारायचं आपण. तर कावळा नाही, असेल रुलिंग मध्ये कावळा तर आला, कावळा आला तर तुम्हाला इन्फॉर्मेशन जी आहे ती, कावळा हा संकेताचा कारक आहे, तर त्या हा. ठिकाणी तो जर शासन करता असेल, पण तो शासन करता हवा. शासन करता पाहिजे. पण आणि पहिला हे जे शासन तुम्ही करता. बोला. पत्रिका जी मांडायची ती आपली नक्षत्राप्रमाणे मांडायची ना. नक्षत्र नक्षत्र कुठले आणि त्याप्रमाणे ग्रह येतात ना. नक्षत्र आणि पक्ष पक्ष तिथी. ते माहितीये मला, ते शुक्ल पक्षात कुठले आहेत ते माहितीये मला. त्याच्याप्रमाणे आपण लिहायचं ना. हो. ते सगळं पाठ करून ठेवलंय मी पंचपक्षीचं. वा, चांगली गोष्ट आहे. ते आहे सगळं लक्षात आहे माझ्या. मृगशीर्ष पर्यंत, अश्विनी ते मृगशीर्ष पर्यंत हे आहे, गिधाड आहे, कृष्ण पक्षामध्ये मोर आहे, ते सगळं लक्षात ठेवलंय मी. बरोबर आहे. चार्ट सगळं चार्ट लक्षात ठेवून द्या, कारण शिकायचं तर व्यवस्थित शिकलं पाहिजे ना. त्याप्रमाणे आपण पत्रिका मांडायची ना. हो, मग आता त्याप्रमाणे लक्षात आलं पत्रिका माझ्या. मांडावी. आता लक्षात आलं माझ्या. एक साधा भाग आहे. मगाशी मी तुम्हाला जो लाल कलरचा चार्ट पाठवला हम्म. आणि ती कुंडली पाठवली, तो तुम्ही बरं. इमिजिएट तयार करू शकता की नाही? हो हो. त्याला किती वेळ लागणार आहे? नाही नाही. छापील कुंडली पण आमच्याकडे आहे, ती पण आम्ही पाठवतो. आणखी काय पाहिजे? बरोबर आहे. हो, बरं. आणखी कोण आहे दुसरं? सर कोणत्या नंबरवरती व्हॉट्सअप रिक्वेस्ट पाठवायची? ज्या नंबरवरून तुम्ही जॉईन झालात, मी इन्व्हिटेशन पाठवले ना तुम्हाला. इन्व्हिटेशन पाठवलेलं ओके आहे सर. ना, तो नंबर आहे बघा. ओके सर. ओके, थँक्यू. सर मी विचारू? हा, बोला. सर जर माझ्याकडे क्लायंट आज आला आणि त्याला गुरुवारी त्याची एक महत्वाची मीटिंग आहे आर्थिक व्यवहारासंबंधी, विक्रीचे, म्हणजे विक्री संबंधी, तर मूळ पत्रिकेत त्याच्यात इथे गिधाड आहे, तर मग मी ते सोडून गुरुवारची पत्रिका बघायची, गुरुवारचे पक्षी बघायचे का सर? हो, गुरुवारी, शुक्रवारी, शनिवारी. पहिली गोष्ट म्हणजे कुठल्या, नाही, त्याने गुरुवारच दिलाय मला की गुरुवारी आम्हाला मीटिंग करायची असं. मग आता गुरुवारी मीटिंग करण्यामध्ये तिथे तुम्हाला तो कालावधी जो आहे ना मॅडम, तो हा शॉर्ट आहे. हा हा तो 24 मिनिटाचा असेल, तर त्या 24 मिनिटामध्ये त्यांचं कव्हर होईल का? हा एखादी गोष्ट आहे ना, बघा सांगतो तुम्हाला मी, एखादी हा गोष्ट आरंभ करणं इन बिटवीन हम्म आणि एखादी गोष्ट पूर्णपणे आपल्या ताब्यात असणं, हा त्याच्याकरता शासनकर्ता मूळ पक्षी हा कार्यरत असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे शासन करता हवा तो. प्रश्नच नाही. आणि समजा आपल्या म्हणजे त्याच्या त्याच्यासारखेच त्याला रिझल्ट हवे असेल तर आपण मोराची किंवा उल्लूची निवड करायची का सर? नक्की घुबडाची. बघा, हा शेवटी आर्थिक व्यवसाय म्हटलं की आर्थिक आलं की नाही. हो 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 हा, मग तिथे तुम्हाला घुबड आणि मोर परमिटेड आहेत. हा, म्हणजे ते पक्षी कार्यरत शासन करता असतील तीच वेळ त्यांना आपण काढून द्यायला लागेल. आता नक्की. समजा बोलणी तेवढा थोडाच काळ आहे, तर ही बोलणी स्टार्ट त्यावेळेला केली तर येस येस संपताना कधी बरोबर. संपली चालतील ना? येस येस. आता बघा सांगतो मला, एखाद्या व्यक्तीच्या विवाहाचा आपण जेव्हा जातो हा की गोरज मुहूर्तावरती संध्याकाळी 4:38 विवाह निश्चित केलेला त्यावेळेला आरंभ होतो. म्हणजे हा पुरोहित हा काय करतात की त्यावेळेला तो आरंभ करतात. हा मग अक्षता पर्यंत तोच मुहूर्त असतो असं नाही. हा त्याच्यामध्ये हा मंगलाष्टका करतात, हे करतात, ते करतात, सप्तपदी करतात. त्यावेळेला मुहूर्त निघून गेलेला असतो, पण हा आरंभ, आंतरपाठ खाली करणं आणि एकमेकाला आर घालणं हा इथपर्यंत मुहूर्त एक असतो. तुमचं बोलणं त्याच अवधीत झालं पाहिजे. येस, मग त्याच्यावर तुमचं यस नो काय असेल ते ते नंतर. बट यू हॅव टू स्टार्ट. ओके ओके, समजलं सर, समजलं. ओके, धन्यवाद सर. धन्यवाद. पुढे कुबल मॅडम, तुमचा प्रश्न कुठून आलाय? मला कळालं. छान.
मग असं आहे, आणि आता त्या जी दिवशी आहे तर आहे मुहूर्त, नसेल तर आपण तर ॲज अ ॲस्ट्रॉलॉजर असंच सांगणार ना की आम्ही तुला आजचं काही म्हणजे थांबायलाच सांगतोय, याच्या उपर काय सांगणार ना. समजा त्याच्या प्रश्नाच्या संदर्भात त्या दिवशी जर तो पक्षी शासन करण्यासाठी येतच नसेल तर न दिलेलाच बरा ना. म्हणजे आमच्या बरोबर आहे, दृष्टीने आम्ही नेक्स्ट देऊ बरोबर शकतो. आहे, मग तुला बरोबर आहे. थांबायचं की नाही थांबायचं ते बघ. आणि तुला जर थोडासा साधा मुहूर्त चालत असेल तर मग आपण हे निम्न ह्याच्यात येऊ शकतो ना. समजा त्याला चालत, पण आपण सांगणार त्याला की हा मुहूर्त आमच्या अकॉर्डिंग टू अस की हे नाहीये बॉ ठीक असं. आता छान. कधी कधी काय असतं माहितीये का मॅडम, की हम्म, जातक जेव्हा तुम्ही कन्सल्टन्सी करता ना, हम्म. त्याला जातक काय असतं माहितीये, आग्रही असतो. होय. नाही तुम्ही काहीतरी करा, तुम्ही हे बघा, तुम्ही ते बघा. म्हणजे हम्म, त्याचा आग्रह असा एवढा आपल्या डोक्यावरती पडतो ना, की हम्म, आपण आपलं ज्योतिष विसरून जातो. हम्म, हम्म, हम्म. आपला आता जो चाललेला आहे पार्ट तो विज्ञाना संदर्भात आहे. बरोबर आहे. बाकी घरी जाऊन नंतर कोणी काही भूमिका केली त्याच्याबद्दल माझा काही प्रश्न येणार नाही. मी हम्म, जे शिकवणार आहे ते व्यवस्थित त्या ट्रॅक मध्येच शिकवणार. होय, होय. समजलं ना. असं आहे. छान. हम्म, हा, कुलकर्णी मॅडम बोला. हम्म. चुकून हात वर झालाय वाटतं त्यांचा. त्यांनी हात वर केलाय. आहे वर आहे पण त्या म्हणजे सर मी विचारू का? मला वाटतं की विचारू मी सर. हो विचारा ना. सर आपण सॉरी गोचर सर, पण मगाशी हात वरती केला तसाच राहिला तो. हा सॉरी बोला सॉरी. काय. हा बोला. आपण येस. मूळ पत्रिका मांडतो त्यावेळेस आता आपल्याला पक्षी बघायला गोचर लावायचं नाही ना सर? गोचराचे पक्षी नाही ना हे करायचं? नाही नाही, आता सांगतो तुम्हाला. हा बघा, सुरुवातीला आपण जे क्लास घेतले होते हा त्याच्यामध्ये मनुष्याची मानसिक स्थिती, त्याच्या हम्म, जीवनामध्ये होणाऱ्या घडामोडी, हा त्याला कुठल्या बाजूने यश मिळेल का अपयश हा मिळेल, पर्टिक्युलर स्थानामध्ये, पर्टिक्युलर नक्षत्रामध्ये, ती आपण हा सगळी चर्चा केली होती. ओके. आताचा जो भाग आहे तो हा जातकाचा प्रश्न सोडवण्यासाठी हा जातका हा आपल्याकडे आलेला आहे. हा त्यावेळेला त्या ठिकाणी योग्य स्थिती आहे का आकाशामध्ये, तर ती हा हा निवड करते वेळी तुम्हाला तिथी, वार आणि आणि नक्षत्र नक्षत्र. हा या तिघांचा उपयोग करायला हवा. हो बरोबर हो आहे. हो करा. हो हो आता तो उपयोग करते वेळी हा तिथे त्याचं काम काय आहे. त्याच्यावर डिपेंड. हा, आता जर समजा गिधाडासारखी एखाद्या पक्षाची निवड केली आणि तो शासन करता आहे, तर शास्त्रामध्ये त्याला मान्यता नाही. गिधाडाचं काम जर काही वेगळं असेल आणि जर तुम्ही त्याला मुहूर्त काढून देत असाल किंवा त्याला योग्य वेळ आहे असं सांगत असाल तर ते हा गिधाडाचा हे पाहिजे. बर बर. कळलं. हो बरं, हो आता जर समजा त्या ठिकाणी एक स्मूथली जीवन जायचं असेल तर हा तुम्हाला घुबड, मोर. मोर या दोनच हा पक्ष्यांची तिथे उपलब्धता आहे. हो हो आता काय गमत आहे मॅडम, की ह्या ह्याच्यामध्ये लोक 2-3 लेक्चर मध्ये कम्प्लीट करून टाकतात. आणि एका बाईने क्लास चालू केलाय, 88 रुपये फी ठेवलेली आहे आणि 1.5 तासामध्ये पंचपक्षी शिका. शक्य नाही आहे का? नाही सर, नाही शक्यच नाही. मग ते काय उगीच वरवरच. नाही, 1.5 तासात अख्खं आयुष्य कसं सांगता या. अहो इथे इंट्रोडक्शन. आम्ही इतके सर सगळेजण प्रश्न विचारतो, सर, इतकं 1,500 इतकं 1,500 सांगता आणि 1.5 तासात कसं शक्य आहे? नाही सर. आणि दीड बघा ना, हजार मागितले. 1,500 मागितले. हो, एका एका चॅनलवर मी बघितलं 1,500 मागतात एका तासाचे. तुम्ही 1.5 तास बोलतात. अरे बापरे. तर माझ्यातर्फे हरिकृष्ण सांगा. काय करणार. मी 88 रुपयाची जाहिरात पाहिली, ती मला आली तिथे स्वतःला. अरे वा. 88 रुपयात 1.5 तासामध्ये पंचपक्षी शिका. म्हटलं बरं आहे, छान. आता काय करणार आपण. धन्यवाद. धन्यवाद. तर चुकीचं आहे हे सगळं. नाही, आता काय करणार आपण, काय करू शकत नाही मॅडम, काही करू शकत नाही. एका दिवसात सर्वतोभद्र चक्र शिका, आहेत महारथी. असं आहे. हे सगळे आहेत. बोला. आणखी कोणाला काही विचारायचं आहे? नंतर आता बराच वेळ झालेला आहे, तर त्यामध्ये काही गीता कोणाला. हा बोला. येस मॅडम. तर
आता पहिला जो आपण चार्ट घेतला ना, नक्षत्र आणि पक्ष, त्याच्यावरून त्याच्या खाली एक टीप दिली होती की आपलं जन्म नक्षत्र ज्या पक्षामध्ये आहे तो पक्षी आपल्याला शुभच असतो. पण गेल्या वेळी तुम्ही एक चर्चा करताना असं म्हटलं होतं की चतुर्थ स्थानात गिधाड आलं तर चांगलं की दशम स्थानात आलं तर चांगलं. तर असा संदर्भ आपण कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तो गिधाड पक्षी एरवी आपल्याला आर्थिक किंवा मानसिक याच्यासाठी कुठेच चांगला नाहीये. पण तो जर आपल्या अशा अटीतटीच्या ह्याच्यामध्ये बसलेला असेल की कर्मामध्ये तो चांगलं करू शकतो, उपचय स्थानात चांगलं करू शकतो, योगस्थानामध्ये पण डिफीट करू शकतो, तर तो आपण त्याला चांगलं म्हणायचं. पण अशा वेळेला या पक्षाचा आणि इन्स्टंट वेळ दिलेल्या वेळेस आपण जी कुंडली मांडतो तेव्हा त्याचा काही संदर्भ घ्यायचा नाही, असं लक्षात ठेवायचं ना. आता बघा, सांगतो तुम्हाला मी. आता माझ्या सप्तमात चंद्र हा गिधाडामध्ये आहे, कळलं? घरामध्ये माझीच सत्ता आहे, इथे कोणाचे अधिकार चालत नाहीत. त्यांचे अधिकार सगळ्यांचे बाद झालेले आहेत, रिजेक्ट केलेले आहेत. आता तोच जर मी मोर असतो तर मी स्लो असतो. ते कसं असतं, एक बैल असतो आणि एक सैल असतो. आता सैल चांगला का बैल चांगला? एक बैल असतो, दुसरं काय म्हणाले सर? बैल आणि सैल. सैल म्हणजे ढिला, कळलं का? पण तिथे आता माझा स्वतःचा जो पक्षी आहे तो गिधाड आहे. माझं घरात वर्चस्व आहे आणि माझा जो राशी स्वामी आहे, कळलं? इथे माझ्या पुढे कोणाचं शानपण चालत नाही, म्हणजे माझ्या घरात सुद्धा. आता यालाच अनुसरून सर, आता तुम्ही सप्तमात चंद्र म्हणालात ना, आता समजा एखाद्या गुणमिलन करताना आपण दोन व्यक्तीचं पत्रिका बघताना तनुस्थानामध्ये कोणते ग्रह पक्षी बसलेत हे बघणार आणि आपण ठरवणार की या दोघांचं चालेल की नाही. एकाचा गिधाड आहे किंवा एकाचा कावळा आहे आणि एकाचा मयूर आहे, तरी पण तो चालणार नाही. आणि ऍक्च्युली ना पहिल्या ह्याच्यामध्ये शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष पहिला जो चार्ट पाठवलाय त्याच्यात, तर त्याच्यात पण त्यांचे मित्रग्रह आणि शत्रुग्रह हे शुक्ल पक्षात वेगळे आहेत आणि कृष्ण पक्षामध्ये वेगळे, बरोबर ना. पण समजा जातकाच्याच पत्रिकेमध्ये तनुस्थानातला पक्षी आणि सप्तम स्थानातला पक्षी हे एकमेकांचे शत्रू असतील तर गुणमेलनामध्ये जेव्हा पुन्हा असं शत्रुत्व येईल तेव्हा आपण स्पष्टच असं समजायचं किंवा आपल्या पारंपरिक पत्रिकेमध्ये आता पारंपरिकचा काय संबंध आहे? आता हा पक्ष एरवी आपण असं म्हणतो ना की ह्याच्या मुळातच पत्रिकेत असं आहे, तसं पंचपक्षीचा पण संदर्भ घेऊन आपल्या हे लक्षात यायला हवं की ह्या कुंडलीमध्ये मुळातच ह्याचे दोन पक्षी एकमेकांशी जुळवून घेणारे नाही. बरोबर आहे. बरोबर. आता असं आहे, माझ्या बायकोचा घुबड आहे, तर त्या ठिकाणी ती त्याप्रमाणेच वागते की बाबा तिचं शांतता आहे, नो व्हायलेंस, नॉट एट ऑल, कळलं? ती लक्ष्मीदायक आहे ना. हा, मग व्हॉट एव्हर इट इज, जे आहे ते आहे, पण तिथे जास्ती हे नाही चालत. आता जर समजा माझ्या सासऱ्याने माझी पत्रिका पंचपक्षाप्रमाणे जमवायचा प्रयत्न केला असता तर मला मुलगी दिली असती का? सांगा. नसती दिली सर, नसती दिली. घुबड आणि गिधाड आलंय ना त्यामुळं. नसते, पण तरी सुद्धा अथॉरिटी कोणाकडे आहे, माझा हा प्रश्न आहे, कळलं? हो सर. मी विचारतो एक प्रश्न. बोला सर. आता हळदणकर मॅडमने विचारल्याप्रमाणे गुणमिलन करताना आपण ते पंचपक्षी बघणार, पण आपण ते लग्न पत्रिकेवरनं बघायचे काय चंद्र पत्रिकेवरनं बघायचे? नाही, लग्न पत्रिका ही बनवताना एंटायर
जे काही 12 स्थानं आहेत त्याच्या अधिपतीकडे कोणते कोणते पक्षी आलेले आहेत त्याच्या अधिपतीकडे. हा, ते अकॉर्डिंग टू नक्षत्र येणार, बरोबर आहे की नाही, आणि तिथीवरती येणार, म्हणजे कृष्ण पक्ष का शुक्ल पक्षावरती, बरोबर आहे. त्यानंतर तो एंटायर एक लाईव्ह चार्ट झाला. पण जातक आपल्याकडे प्रश्न सोडवण्यासाठी आलेला आहे त्यावेळेला तुम्हाला जे वर्णन आतापर्यंत आपण डिस्कस केलं त्याच्या आधारे त्याला प्रश्न सोडवायचे आहेत, तेव्हा लाईव्ह कुंडली मांडायची नाही. कळलं? नाही सर, ते सगळं समजलं सर, पण मी विचारते गुणमिलन म्हणजे जेव्हा मुलगा आणि मुलीचं गुणमिलन करताना चंद्र राशीच्या ह्याच्यावरनं करायचं का आपलं लग्न लग्न राशीवरनं करायचं? हो, चंद्रच मी सांगितलं, माझा चंद्रच सप्तमात आहे आणि चंद्रच माझा गिधाडामध्ये आहे. कळलं? हो सर, कळलं कळलं. चंद्र टू चंद्र, मानसिक स्थिती. गॉट इट? हो कळलं सर, थँक्यू. बर, आता आणखी काही प्रश्न आहेत असं मला वाटत नाही. तर आता कुलकर्णी मॅडम कुठे गेल्या? लंडन कुलकर्णी, हो सर. काय अभ्यास काय वाटला? सर खूपच छान झाला सर. म्हणजे आणि गोचरीचं आजचं हे आपलं चौथं वगैरे लेक्चर असावं त्यामुळे खूप ऍडव्हान्स होतं सर, पण खूप छान समजलं. आणि तुम्ही नेहमीच इंटरेस्टिंग करून शिकवता त्यामुळं आम्हाला नेहमीच चांगलं सखोल असं ज्ञान तुमच्याकडे नेहमीच मिळत आलंय सर. सर थँक्यू सो मच फॉर शेअरिंग दिस म्हणजे नॉलेज अँड गायडन्स तुमच्याकडनं जो नेहमी मिळत आला त्यासाठी थँक्यू सर. थँक्यू सो थँक्यू. मच. हा, हलनकर मॅडम आता अभिप्राय द्या आणि मग कुबल मॅडम समारोप करते. तुम्ही आपण इंट्रोड्यूस केल्याप्रमाणे आजचं लेक्चर आणि आजचा पंचपक्षी हा खूपच ऍडव्हान्स होता. सेकंड थिंग की गुणमिलनाचा पण मुद्दा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आज सर समजून सांगितलात. सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती अशी की ज्या वेळेला म्हणजे लग्न आधीचं आपल्या जातकाची मूळ कुंडली ही आपण विचारात ठेवावी, पण विचारात घेताना मात्र ज्या पक्षात ज्या तिथीला ज्या वेळेला जातक आलेला आहे तेव्हाची कुंडली मांडायची हे सूत्र विसरायचं नाही. आणि त्या वेळेला पक्षाची स्थिती कशी आहे आणि मग त्याच्यानुसार आज अगदी महत्वाचे पॉइंट अंडरलाईन करण्यासारखे म्हणजे कोंबडा हा नेहमी माहिती देतो, मग तो कोणत्याही देशात असू दे तो आपलं काम ओरडून सांगण्याचं करतो हे लक्षात ठेवलं पाहिजे. कावळा हा मेहनती आहे, तोही इन्फॉर्मेशन देण्याचं काम करतो, हा पण मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. मोर हा हॅपीनेस दाखवतो, घुबड हा आर्थिक हे दाखवतो आणि गिधाड हा शत्रू पक्षासाठी आपल्याला त्याचा वापर कसा करायचा, म्हणजे हे त्याची जी मूल तत्व आहेत ती सोडायची नाही. आणि म्हणून आपण त्या वेळेला जे काम करणार आहोत त्या वेळेला त्या वेळेमध्ये कोणता पक्षी येणार आहे तो कोणत्या गोष्टीसाठी आपल्याला उपयुक्त ठरेल यासाठी तुम्ही त्यावेळी पत्रिका मांडा, ते पक्षी विचारात घ्या आणि त्याप्रमाणे त्याला सल्ला द्या. म्हणजे नुसतं पैसा मिळवायचा आहे तर मोर छान छान म्हणून चालायचं नाही, तर त्याच्यात घुबडाचा सहभाग असायलाच पाहिजे, तरच तुम्हाला आर्थिक हे चांगलं होईल. गिधाड आहे आणि मग तुम्ही म्हणाला तसं चंद्र आलाय तर तो दुसऱ्याचं काही चालू देणार नाही, किंवा काही वेळेला समोरच्या पार्टीचा पण चंद्रच गिधाडामध्ये असेल तर आपल्याला संघर्ष करावा लागेल आणि मानसिक त्रास होईल, याचा पण विचार करता आला पाहिजे. तर अशा बारीक सारीक तपशिलासह आज वर्ग खूपच चांगला झाला आणि पंचपक्षीचा तास हा खूप वेध घेणारा आणि जिज्ञासू पूर्ती करणारा असा झाला. तेव्हा सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने मी आपले धन्यवाद अदा करते. थँक्यू सर. धन्यवाद. धन्यवाद. कुबल मॅडम आता समारोप करा. होय सर, करते. सर सर्वात प्रथम
तुम्हाला नमस्कार. खाजनकर मॅडमनी पण छान अभिप्राय दिला, त्यांना पण नमस्कार. आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. तर आता मॅडमनी तर सगळं सांगितलंच, म्हणजे आज खरंच म्हणजे अजून ऍडव्हान्स कडे, म्हणजे असं वाटलं आज सर काय शिकवणार असतील बरं. म्हणजे आता आपण बरंच काही शिकलो आहोत, पण आजही बरंच बरंच काही शिकायला मिळालं. म्हणजे मेन पत्रिका आपण नक्षत्र आणि तिथी प्रमाणे म्हणजे असं ते सगळे पक्षी मांडून घेणार. पण जातक आला त्या दिवसाची पण आणि तो दिवस पण त्यावेळेस महत्वाचा आहे, म्हणजे वार. कारण आपल्याला त्या वारानुसारच कुठला त्या दिवशी पक्षी शासन करतोय, कुठला खातोय जेवतोय म्हणा, त्या 24-24 मिनिटाच्या काळात असं मिळेल. आणि मग ती जी आपण त्या दिवशी म्हणजे त्याने विचारलेल्या दिवशी जी पत्रिका मांडली, म्हणजे जशी आजही, मग त्याचा कुठल्या स्थानाशी संबंधित सगळंच तर तो काय एकदम नाही. माझी कुंडली बघा म्हटल्यावर तर आपण ओरिजिनल घेणार, पण आज तो काहीतरी विचारतोय. म्हणजे एक तर चतुर्थ स्थानासंबंधी, एक तर पंचम किंवा धनाच्या संबंधी, किंवा त्याच्या व्यवसायाच्या, किंवा एखाद्याला लग्न करायचं असेल तर त्याच्या संदर्भात. ते पण तुम्ही खूप छान सांगितलं. म्हणजे आपल्याला समजा दशम स्थानाचा प्रश्न, तर तिथे आलेला त्या दिवशीचा पक्षी बघायचा आणि मग तो पक्षी काय करतोय ते बघायचं. आणि जर तो पक्षी बाय चान्स म्हणजे त्या जातकाचं नशीब असेल, तो शासनच करत असेल, तर आपण त्याला आज तुझं म्हणजे तुला जे काय करायचं तुझ्या ह्याच्या म्हणजे आता दशम स्थानाचं आहे म्हणून व्यवसायाच्या संबंधित तर ओके. आणि नसेल तर आपण तर त्याला सांगणारच की आज काही आम्ही तुला देऊ शकत नाहीये, म्हणजे ऑप्शन पण नाही. देता आलं तर आपण देणार, पण नाही तर मग त्यातल्या त्यात आपण चंद्राचं ऑप्शन, कारण ते आपल्याला जवळ मिळेल ना, म्हणून ते घेऊन तसं सांगणार. आणि मग ते तर मॅडमनी सांगितलं. तुम्ही म्हणजे आर्थिकचा प्रश्न असेल तर घुबड शासन करतो हे आपल्याला बघायला लागेल. शत्रूचा असेल तर गिधाडे चालेल, पण तो पण रुलिंग मध्येच हवा. कोंबडा म्हणजे आपल्याला काही इन्फॉर्मेशन गोळा करायची आहे किंवा सरकारी कामं, तर मग तो कोंबडा रुलिंग अवस्थेत हवा. कावळा पण म्हणजे आपल्याला तो पण म्हणजे इन्फॉर्मेशनच देतो. आणि हॅपीनेस म्हणजे आता मॅरेज सारखं किंवा संततीच्या संदर्भात असं तर तो मोर. आणि तो पण रुलिंग अवस्थेत, म्हणजे आपल्याला पक्षाची अवस्था रुलिंग आहे हे मात्र धरूनच चालायचं असं. आणि खूप छान. मग तुम्ही मध्ये बोलता बोलता हे पण सांगितलं, आपलं काय ते दुबई आपल्यापेक्षा 1-1.5 तास मागे आहे, न्यूझीलंड आपल्या अगोदर पण आहे. म्हणजे आम्हाला ह्याच्याबरोबर हे पण छान आमचं जनरल नॉलेज होतं. मग त्याच्यानंतर म्हणजे मॅच मेकिंग मध्ये तुम्ही आधीपासूनच सांगितलं, पण तरी मी म्हणजे असं ठीक आहे. गिधाड आला तर तो डॉमिनेशन म्हणजे असं तुम्हाला म्हणायचं ना, म्हणजे तो हो कोणाचा. हो पण त्याला त्याची जुळवणूक करताना त्यात आपण मागच्या वेळेस तुम्ही म्हणाला होतात ना की त्यांचे काय मित्र पक्षी बघायचे ना. मग ह्या गिधाडाला मयूर म्हणजे मोर किंवा उल्लू चालेल, म्हणजे मग आपण तसं बघायचं. आणि शिवाय मग त्याचे शत्रू कावळा आणि मुर्गा आहे, तर मग आपण म्हणजे आता आपल्याकडे आल्यानंतर आपण सांगणार ना, जर समोरची पार्टी एक एक गिधाड आहे आणि दुसरा मुर्गा किंवा कावळा आला, तर मग तो तर शत्रू आहे, नाही चालणार सांगणार. आणि ठीक आहे मोर किंवा हे उल्लू आला तर मग चालेल. म्हणजे अशा तऱ्हेने मॅच मेकिंग तुम्ही असं म्हणालात की शत्रू मित्र हे मॅच मेकिंग साठी जास्त उपयोग करायचे. म्हणजे आपण आपलं मॅच मेकिंग करतोच, पण इन ऍडिशन टू दॅट हे पण करायचं असं. तर सर अतिशय अतिशय उत्तम क्लास झाला. खूप 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 सगळ्यांतर्फे तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद आणि कोटी कोटी वंदन. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. काय आहे, जाता जाता तुम्हाला मी सांगतोय. कसं असतं मॅडम, की जेव्हा आपण बुधाचा विचार करतो, बुध ग्रह, येस येस. तर आपल्या पूर्णपणे मस्तकावरती हम्म 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 ज्या वायर्स आहेत, हम्म. त्या वायर्स आपल्या मेंदूला गेलेल्या आहेत. बरोबर आहे. मग त्या छोटा मेंदू असो, मोठा असो का मास्टर ब्रेन असो, तर त्या एकमेकाशी कनेक्टेड आहेत. होय. आणि त्याचा अधिकार पूर्णपणे बुध ग्रहाशी आहे. हम्म. कळलं का? ही सगळी वायरिंग आहे. बरोबर आहे. त्यावेळेला आपले थॉट्स तयार होतात, आपले विचार तयार होतात, त्यावेळेला बुधाचं काम महत्वाचं असतं. बरोबर आहे. आता त्या ठिकाणी बुध आपला जर फेल्युअर असेल, तर त्याला चांगलं बनवणं आपलं काम आहे. कळलं का? बुधाला जर तुम्ही चांगलं बनवलं तर त्यावेळेला बुध तुम्हाला चांगला रिप्लाय देईल, मार्गदर्शन देईल. बरोबर आहे. कळलं का? म्हणून
ऍस्ट्रॉलॉजीमध्ये हम्म. बुध आणि सूर्य हे एका जवळपास चालतात होय. आणि त्या ठिकाणी रवी म्हणजे सूर्य हा देहाचा कारक आहे हम्म. आणि बुध हा देहा आणि बरोबर व्यवहार तो जे म्हणतोय. आपल्या ऍक्टिव्हिटीज आहेत सगळ्या हा हम्म. त्याचा कारक आहे. आता त्यावेळेला बुधाकडे एवढ्या काही गोष्टी सोपवलेल्या आहेत. मी तुम्हाला एक थोडासा भाग सांगतो. हम्म. बरेचसे कलावंत आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, हम्म. त्यांच्याकडे कला कितीही चांगली असू द्या, हम्म. पण त्याला लेखक, हम्म. गीतकार खरं. हा जोपर्यंत चांगला मिळत नाही ओके. तोपर्यंत त्याचा लौकिक वाढत नाही. हम्म. हम्म. कळलं? हम्म. म्हणून हे हस जयपुरी किंवा तत्सम जे खयाम असे सगळे जे गीतकार होते, ह्या गीतकारांनी ह्या कलावंतांचं भाग्य निर्माण केलं. तर परत सांगतो, बुध हा असा एकमेव ग्रह आहे की जो दुसऱ्याचं भाग्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतो. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये बुधासाठी निश्चितच प्रार्थना करावी की जेणे की तुम्हाला चांगले लोक भेटतील हम्म. आणि त्या ठिकाणी तुम्हाला उत्तम चांगल्यापैकी जगता येईल. उदाहरणार्थ की बुध म्हणजे मिथुन, राजेश खन्नाचं लग्न मिथुन होतं. त्याची सगळी गाणी बघा, हम्म. हे चांगले गीतकार होते, हम्म. चांगले संगीतकार होते, चांगले गायक होते. हम्म. हे सगळे बुधाकडे आहेत. काव्य, गद्य असो पद्य असो, हे सगळं बुधाकडे आहे. मग आता जर त्यांच्या करता आजची गाणी पाहवत नाही आपल्याला, हम्म. कारण तो गेला काळ. हम्म. एक मुलगी होती माझ्या परिचयाची आहे, तिचं नाव मी सांगत नाही तुम्हाला, उषा तिचं माहेरचं नाव आहे. फार मोठ्या कुटुंबातली होती, हम्म. पंडित घराण्यातली होती. हम्म. तर तिच्याकडून अनेक लोकांनी गाणी गाऊन घेतली, हम्म. पण तिला काम दिलं नाही. बरोबर. हम्म. आणि तिचा जो अंतरा आहे, मुखडा आहे, सगळं तिने केलेलं आहे. हम्म. पण त्याच्यानंतर ते गाणं दुसऱ्या गायिकेने गायलं, तिचा डेमो केला. हम्म. ती बिचारी एवढी दुःखी झाली की मी एवढा प्रयत्न करून रियाज करून गाणं गायलं, ऐकवलं, प्रोड्युसरला ऐकवलं, संगीतकारला ऐकवलं, पण त्या संगीतकारांनी बेईमानी केली. क्रेडिट दुसऱ्याला गेलं म्हणजे ना. येस, तिला शेवटचं गाणं पण मिळालं नाही. हम्म. मग कधी कधी हे नशीब असं असतं. त्यावेळेला त्या स्त्रीला बुधाचा जर समजा तिथे हे मिळाला असता, आधार मिळाला असता, तर तिने डोकं लावलं असतं की मी डेमो देणार नाही, मी डायरेक्ट हे करेन, मी रेहसल घरी करेन, रियाज घरी करेन, पण तुमच्याकडे डायरेक्ट गाणं गायला येईल. त्यावेळेला तिने पैसे कमवले असते. असं आहे. म्हणून बुध हा ग्रह चांगला असला अत्यंत तरच महत्वाचा. हे सुचतं ना. जर हा, भूत चांगला हवा ना, त्यासाठी भूत चांगला नसेल तर हे सुचणार चांगला करावा. करायला हवा ना. म्हणजे तेच ना, हे ज्यांच्या बाबतीत तुम्ही सांगता ना, तर मे बी त्यांचा भूत म्हणजे त्यांना साथ नाही दिली आणि त्यांना ती घेता पण नाही आली समजा, असं. नाही, त्याचा गाईडलाईन करणारा मनुष्य चुकीचा होता. हा. ऍस्ट्रॉलॉजर म्हणून मी तुम्हाला ही हा. भूमिका सांगतोय. हो हो हो, ते आलं सगळेजण आलं. ज्योतिषी आहात, हम्म. मी तुम्हाला विद्वान आपल्याला म्हणून समजतो. चांगलाच हवा ना आपल्या म्हणजे ऍस्ट्रॉलॉजर साठी तर. हं. येस, हं. ऍस्ट्रॉलॉजीची पहिली जबाबदारी आहे की हं. त्याला, अहो होय. त्या बाईने स्वतःचा स्टुडिओ उघडला, मी तुम्हाला हं. सांगतोय. आणि त्या स्टुडिओतले इंजिनियर एका प्रख्यात नटाने घेऊन गेले आणि घरी चोरी करून स्टुडिओ बनवला. व्यर्थ गेलं ना सगळं, करतात. हं. नाही का? होय. मग त्याला गिधाडच पाहिजे. बरोबर आहे. कळलं का? त्यांच्या नाही कोणी नादी लागत सहसा. हा, काही फायदा पण नाहीये ना, एवढं तर सगळ्यांना कळतं. व्हॉट अबाउट लोक काय म्हणतात जरा सांगा अभिप्राय. काय सांगू? नाही ते इत्यादी इत्यादी मंडळी काय त्यांचं हा. म्हणणं काय? हो, बोला ना, बोला. शिंदे मॅडम, कुलकर्णी मॅडम, बोला. अरे सगळे गप्प बसलेत काय माहिती. तर आजच्या काळामध्ये जर जशास तसं वागायचं असेल तर तसा पक्षी पण वापरला गेला पाहिजे आणि त्याप्रमाणे ग्रहही तुमचा बलवान केला पाहिजे सर.
बरोबर आहे सर, बरोबर आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? म्हणजे बरोबर त्या आहे. त्या बिचारीचं किती नुकसान झालं आयुष्यात. म्हणजे सर काळ त्याला तो जुना जरी का असला काय किंवा आत्ताचा काळ जरी असला तरी काय, आपला बुध जर तुम्ही स्ट्रॉंग केला तर. आणि आजकाल येस दुनिया सगळी लुटायलाच बसलेली आहे सर. येस त्यामुळे तुमचा बुध स्ट्रॉंग हवाच आहे. आपल्याला कोण फसवतंय आणि कोण नाही फसवतंय हे पहिलं कळणं गरजेचं आहे, तरच आपण टिकू शकणार आहे. मग ते ऍस्ट्रॉलॉजी म्हणून असो किंवा आणखीन कुठल्याही येस व्यवसायामध्ये असो. म्हणून तुम्हाला मध्ये पक्क करायचं माझा ध्येय आहे. म्हणून तुम्हाला ही अंतरातली गोष्ट सांगितली, बरोबर आहे सर. तुम्ही आणि अंतर्मनातली. तळमळीनं तेवढं देता पण सर, आणि जे कुठलंही हातचं राखून न ठेवता आणि सगळ्या बाबतीतलं ज्ञान देता सर, फक्त विषयातलंच नाही तर जनरल सगळ्या बाबतीतलं ज्ञान देता. आता सर तुम्ही बोलता बोलता 5 मिनिटात आम्हाला कितीतरी गोष्टी शिकवल्या सर. म्हणजे असं नाही की फक्त ऍस्ट्रॉलॉजीच शिकवता सर. खूप मग त्या आभारी आहे सर बाईचं तुमचे आम्ही सगळं सगळेजण सर. थँक्यू व्हेरी मच. पण त्या व्यक्तीचं एवढं नुकसान झालं की तिने सगळे जे कार्यक्रम डेमो मधून केले, लोकांनी रेकॉर्डिंग केले आणि दुसऱ्याला ऐकायला लागले. तिने सांगितलं की रियाज मी माझ्या घरी करीन, माझ्या घरीच हे करीन आणि मी प्रोग्राम हे करणार नाही, कॉपीराईट करत. म्हणून काही वेळेला कॉपीराईट फार महत्वाचा असतो, असं आहे. म्हणून मी असं सांगितलं की गीतकार तळमळीने लिहितो, एक अल्फाज असतो, थोडासा वेळ असतो, तो रियाज करून गाणं तयार करतो, त्याला चाल लावतो, त्याला रंग देतो, त्याला अंतरा देतो, त्याला मुखडा देतो. मग आता अशा वेळेला जर गाणं कोण चोरून घेऊन गेलं तर किती दुःख होतं. म्हणून मी असा वागतो, असं आहे. नाही, खरं सांगतो मी, मला माझं वागणं असं आहे. कारण का की मला अशीच गोष्ट करावाला आवडते, कारण ते गिधाड आहे. जशाच तसं. कुलकर्णी मॅडम पटते की खरंय नाही सर, तुम्हाला? अगदी. सर सर नमस्कार. नमस्ते. सर 2019-20 पासून मी तुमच्या संपर्कात आहे. माझा आवाज येतोय सर? हो, येतो येतोय.